नमस्कार सर्वांना. आजच्या या वेबिनार मध्ये आपल्याला बघायचं आहे की बिझनेस आयडिया कशा पद्धतीने जनरेट करू शकतो आपण, कशा पद्धतीने फाइंड आउट केल्या जातात आणि जे सक्सेसफुल स्टार्टअप झालेले आहेत तर त्यांनी त्यांच्या बिझनेस साठी त्या आयडिया कशा शोधल्या होत्या किंवा कशा फाइंड आउट केल्या होत्या, तर तीही स्ट्रॅटेजी आपण या वेबिनार मध्ये डिस्कस करणार आहोत. काही जणांच्या माइंड मध्ये मला बिझनेस आयडिया पाहिजे किंवा मला बिझनेस आयडिया शोधायची आहे, नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, हा डाऊट असेल. किंवा काहींच्या माइंड मध्ये ऑलरेडी असेल की मी माझ्याकडे बिझनेस आयडिया आहे पण पुढे एक्झॅक्टली कशा पद्धतीने काम करायचं आहे त्याची मला पूर्ण क्लिअरिटी नाहीये. तर त्याबद्दल मला या वेबिनार मधून साहजिकच तुम्हाला या वेबिनार मधून पूर्ण माहिती होणार आहे की पुढे कशा पद्धतीने आपण आपला जो स्टार्टअप आहे, आपला जो बिझनेस आहे मार्केटमध्ये कशा पद्धतीने लॉन्च केला पाहिजे. आणि काही असे पार्टिसिपेंट्स असतील की ज्यांचा ऑलरेडी बिझनेस चालू आहे, ऑलरेडी त्यांचं स्टार्टअप चालू आहे, पण ते मोठ्या लेवलवर आपल्याला स्केल कसा करायचा आहे, ग्रो कसा करायचा आहे, सेल्स कसा वाढवायचा आहे किंवा मार्केटिंग कशा पद्धतीने करायचे आहे याबद्दल ते कन्फ्युज असू शकतात किंवा स्ट्रॅटेजी क्लिअरली आणखी डिफाईन झालेली नसू शकते. तर या सर्वांच्या प्रश्न उत्तरांसाठी किंवा सर्वांना गाईड करण्यासाठी आजचा हा वेबिनार आहे. तर बघा, ज्यांच्याकडे आणखी काही बिझनेस आयडिया नाही बिलकुल नाहीये, जे जॉब करत आहेत पण बिझनेस सुरू करण्याचं प्लॅन करत आहेत, तर अशांसाठी बिझनेस मध्ये एंट्री करायची असेल तर कोणताही बिझनेस सुरू करण्याच्या अगोदर अगोदर तुम्हाला थोडं मार्केट स्टडी करायचे आहे. मार्केट स्टडी केल्यानंतर तुम्हाला एक प्रॉपर बिझनेस आयडिया मिळते. मग ही बिझनेस आयडिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक्झॅक्टली काय काय करणं आवश्यक आहे. मग आपण जनरली आपली प्रॅक्टिस असते की दुसऱ्यांनी एखादा बिझनेस सुरू केला म्हणजे चला तो सक्सेस झाला तर आपणही तोच बिझनेस सुरू करू म्हणजे सक्सेस होईल. तर असं नसतं. आपल्याला बघायचं असतं की एक्झॅक्टली मी कोण आहे, माझ्याकडे काय स्किल्स आहेत, माझी खासियत काय आहे. मग होऊ शकतं की तुमच्याकडे मार्केटिंगची स्किल असेल, तुमच्याकडे सेल्सची स्किल असेल, तुमच्याकडे मार्केटला एका वेगळ्या दृष्टीने बघण्याचं स्किल असू शकते. म्हणजे तुम्ही नाविन्यपणा काहीतरी घेऊन येऊ शकता जर ती स्किल असेल तर. मग यासाठी आपल्या स्किलचा आपल्याला वापर करायचा आहे. कोणाची कॉपी न करता आपल्याला स्किलचा वापर करायचा आहे आणि त्याच बेसिसवर आपल्याला बिझनेस आयडिया फाइंड आउट करायची आहे. पण फक्त स्किल असणं पुरेसं नाहीये. तर आपल्या स्किलवर आपल्याला असा मार्केट मधला प्रॉब्लेम शोधायचा आहे. म्हणजे आपली एखादी पर्टिक्युलर स्किल आहे आणि मार्केटचा तो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नाही तर एक मोठा प्रॉब्लेम आहे, मग त्यावर आपण असं काय सोल्युशन देऊ शकतो ते आपल्याला बघायचं आहे. मग बिझनेस आयडिया फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला मार्केटची स्टडी करावी लागेल, मार्केटमध्ये फिरावं लागेल, बघावं लागेल किंवा आपल्या आजूबाजूलाही बघू शकता. सुरुवात स्वतःपासून करा की मला माझ्या डेली लाईफ मध्ये असं कोणते प्रॉब्लेम्स मला फेस करावे लागतात ज्यावर आणखी दुसरी कोणती कंपनी नाही किंवा दुसरं कोणतंही असं व्हेंचर नाही की ते त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन देऊ शकतं किंवा ऑलरेडी सोल्युशन त्या प्रॉब्लेमवर आहे. तर असे तुमच्या स्वतःपासून सुरुवात करा की मला माझ्याकडे असे कोणते प्रॉब्लेम्स आहेत ज्याचं उत्तर मार्केटमध्ये अजूनही नाही. किंवा मग आणखी तुमच्या फॅमिली मध्ये बघा किंवा तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये बघा की त्यांना असे कोणते प्रॉब्लेम्स फेस होत आहेत. मग त्यासाठी त्यांना विचारा की असं तुमच्या डेली लाईफ मध्ये काही प्रॉब्लेम आहेत का ज्याचं उत्तर आणखी मार्केटमध्ये नाहीये. किंवा जरी असेल तरी त्याचे जे काही सोल्युशन आहे किंवा ती जी काही सर्व्हिस आहे, प्रोडक्ट आहे, ते मार्केटचा आपण जो काही प्रॉब्लेम फाइंड आउट केलेला आहे तो एकदम स्ट्रॉंग आहे आणि मार्केटमध्ये जो त्यांना सोल्युशन असलेला आहे जे प्रोडक्ट सर्व्हिस ते वीक आहे. म्हणजे तो प्रॉब्लेम पूर्ण ते कव्हर करू शकत नाही. तर बघा, कोणताही जो जो मोठ्या कंपन्या झालेल्या आहेत, जे मोठ्याले सक्सेसफुल स्टार्टअप झालेले आहे, तर ते फक्त याच एका टॉपिकवर झालेले आहे की त्यांनी मार्केटचा असा ज्वलंत प्रश्न शोधलेला आहे. मग तो प्रश्न शोधून त्यावर असं काय सोल्युशन मला देता येईल मार्केटला जेणेकरून तो प्रॉब्लेम मार्केटचा सॉल्व्ह होईल आणि इनडायरेक्टली माझीही कंपनी ग्रो होईल, माझ्याही कंपनीमध्ये रेव्हेन्यू येईल. आपण बिझनेस सुरू करण्याचं उद्दिष्ट आपण पहिलं हे बघतो, जास्तीत जास्त प्रॉफिट कसा होईल, मार्जिन जास्तीत जास्त कशी मिळेल, आपलं पहिलं फोकस यावर असतो. पण जे सक्सेस बिझनेसमॅन आहे किंवा जे मोठ्या लेवलवरचे बिझनेसमॅन आहेत तर त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू हा असतो की मार्केटमधला हा प्रॉब्लेम मी कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. मग ते तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यावर फोकस देतात. ऑटोमॅटिकली त्यांच्याकडे तो प्रॉफिट जो आहे तो ऑटोमॅटिकली भेटतो आणि तो भेटणंच आहे. जर तुमचा तो प्रॉब्लेम जर एकदम स्ट्रॉंग असेल आणि त्यावर जो सोल्युशन तुम्ही मार्केटला प्रोव्हाइड करणार आहात
तेही तेवढ्याच लेवलचं किंवा त्यापेक्षाही पुढचं स्ट्रॉंग असलं जर तुमचं ते सोल्युशन असेल तर. बाकी गोष्टी ऑटोमॅटिकली घडत जातात, फक्त या गोष्टीवर जास्तीत जास्त तुम्हाला विचार करायचा आहे. बघा, जे कोणते स्टार्टअप सक्सेस झालेले आहे ते फक्त पॉइंटवर झालेले आहे. म्हणजे जसं मी माझ्या व्हिडिओमध्ये कित्येकदा एक्झाम्पल दिलेलं आहे. रेडबसचं एक्झाम्पल, रेडबस तुम्हाला माहितीच असेल, एक ऍप आहे सिंपल. तर त्याचा जो फाउंडर होता फणींद्र समाज, त्यांना माहिती नव्हतं किंवा त्यावेळेस जी परिस्थिती होती की त्यावेळेस कुठेही ऑनलाईन तिकीट रिझर्वेशन हे फॅसिलिटी अवेलेबल नव्हती. आणि ते एका कंपनीमध्ये, बेंगलोरमध्ये कंपनीमध्ये काम करत होते. मग ते त्यांना असं दिवाळीला गावाकडे जायचं होतं, तर त्यावेळेस एसटी जसे जी बस फॅसिलिटी आहे ती तिथे जाऊन बस स्टँडवर जाऊन तिथे तिकीट बुक करावं लागत होतं. पण दिवाळी असल्यामुळे खूप तिथे ट्रॅफिक जाम होती आणि ते जे बस स्टँडला पोहोचले तर खूप लेट पोहोचले, तोपर्यंत बसचे पूर्ण तिकीट तिथे त्यांना अवेलेबल होऊ शकलं नाही किंवा मिळू शकलं नाही. ते तसंच ते वापस आले, बॅचलर होते तेव्हा ते वापस आले आणि हा प्रॉब्लेम त्यांना तिथे सापडला. आपल्यालाही असेच प्रॉब्लेम शोधायचे आहेत जे डेली लाईफ मध्ये. बिझनेस आयडिया म्हणजे कोणी सांगण्याची गरजच नाहीये, बिलकुल तुम्ही ते माइंड मधून काढून टाका. आपल्याला फक्त बघायचं आहे की असे काय प्रॉब्लेम आहे. मग त्यांना तो ज्वलंत प्रश्न दिसला की असे माझ्यासारखे कित्येक लोक असतील की ज्यांना घरी बसून तिकीट मिळत नाही किंवा तिथे जरी गेलं तर तिकीट मिळत नाही, लाईन लावावी लागते. आणि ते सॉफ्टवेअर डेव्हलपर होते. म्हणजे बघा, ते त्यांचा स्किल्सवर त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर फक्त स्किल पुरेशी नाही तर त्यांनी मार्केटमधला ज्वलंत प्रश्न शोधलेला आहे. मग आता या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणून त्यांनी एक रेडबस असं ऍप डेव्हलप केलं, लॉन्च केलं मार्केटमध्ये. आणि ते त्या लेवलला खूप सक्सेसही झालं, आजही सक्सेसफुल कंपनी आहे. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे की इनोव्हेटिव्ह आयडिया तुमच्याकडे जर असेल. आता इनोव्हेटिव्ह आयडियावरून मार्केटमध्ये येणारे बिझनेस खूप कमी असतात जनरली. त्यासाठी आपला माइंडही तेवढाच इनोव्हेटिव्ह असावा लागतो. पण फर्स्ट जे सांगितलं ते इझिली होऊ शकतं, त्यामधून तुम्हाला चांगला एक बिझनेस आयडिया भेटू शकते. पण इनोव्हेटिव्ह आयडियासाठी तुम्हाला खूप इनोव्हेटिव्ह माइंडने काम करावं लागतं, मार्केटमध्ये बघावं लागतं की आपल्याला आहे त्या प्रोडक्टमध्ये असं नाविन्य काय आणता येईल किंवा एखादं नवीन प्रोडक्ट असं काय बनवता येईल जेणेकरून लोकांचं जे जीवन आहे ते सुखकर होईल आणि त्यामधून माझ्या कंपनी ग्रो होईल, माझ्या कंपनीला पैसाही मिळेल. तर असं काही इनोव्हेशन आयडिया जर तुमच्याकडे असेल तर त्यावरही आपल्याला एक बिझनेस मोठा करू शकतो आपण. त्यानंतर आहे सगळ्यात सोपं आणि जास्तीत जास्त बिझनेस जे उभा आहेत मार्केटमध्ये ते या थर्ड कॅटेगरी मधले आहेत. की तुम्हाला बघायचं आहे मार्केटमध्ये सध्या एक्झिस्टिंग कोणत्या कंपन्या आहेत, त्यांचे प्रोडक्ट्स काय आहेत, ते काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहेत. आता कोणताही व्यक्ती जर म्हटलं किंवा कोणताही बिझनेस जर म्हटलं तर प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कमी असते. मग आता तुम्हाला तेच बघायचं आहे की मार्केटमध्ये असे एक्झिस्टिंग कोणते प्रोडक्ट्स आहेत, कोणत्या सर्व्हिसेस आहेत, या कोणत्याही सेक्टरमधले असू शकतात, प्रत्येक सेक्टरमध्ये. मग तुम्हाला बघायचं आहे की मी कोणत्या सेक्टरशी संबंधित आहे आणि त्या सेक्टरशी संबंधित जी कंपनी जो प्रोडक्ट सर्व्हिस मार्केटमध्ये आहे ते एक्झॅक्टली कुठे कमी पडत आहे. मग तुम्हाला त्या कंपनीचा डिटेलमध्ये स्टडी करायची आहे. तुम्हाला इथे नवीन आयडिया ऑटोमॅटिकली मिळेल. कशा पद्धतीने मिळेल बघा, त्या कंपनीच्या प्रोडक्टचा डिटेलमध्ये स्टडी करायचे आहे, बघायचं आहे, कस्टमरचा रिव्ह्यू घ्यायचा आहे, प्राइसिंग बघायचं आहे, त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी बघायची आहे, प्रोडक्ट एक्झॅक्टली कशा पद्धतीनं बनवलं जातं ते बघायचं आहे, पॅकेजिंग कशी आहे, डिझायनिंग कशी आहे, त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क कशा कशा पद्धतीनं काम करतं, हे सर्व बघायचे आहे. आता हे सर्व जेव्हा आपण स्टडी केलं तर ते कुठे ना कुठेतरी एक दोन गोष्टीमध्ये कमी पडत असतील. तो कोणताही ब्रँड घ्या तुम्ही, एकदम टॉप लेवलला गेलेला ब्रँड सुद्धा कन्सिडर करू शकता. प्रत्येक मोठी कंपनी सुद्धा कोणत्या ना कोणत्या तरी एक दोन गोष्टीमध्ये तरी कमी पडत असतेच असते. मग आपल्याला हीच एक संधी आहे, संधीवरून आपल्याला बिझनेस आयडिया इथे मिळणार आहे. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही कॉपी करू शकता. आता दुसऱ्या बिझनेसची कॉपी करू शकता. त्यांचं कॉपी करायची आहे म्हणजे ऍज इट इज कॉपी न करता ते कोणत्या स्ट्रॅटेजीमध्ये कमी पडत आहात तर ती स्ट्रॅटेजी तुम्ही बदलू शकता. म्हणजे ते जिथे कमी आहेत ती गोष्ट डिफरंट पद्धतीने करा. समजा एखाद्या प्रोडक्ट मध्ये जर प्रोडक्टची साईज साईज असू शकतो, त्याचा शेप असू शकतो, त्याची पॅकिंग पद्धत असू शकते, यामध्ये तुम्ही काही ना काहीतरी नवीन करण्याचा पद्धत करा. बाकी सर्व आयडिया सेमच आहे. त्यानंतर त्या प्रोडक्ट मध्ये एक्झॅक्टली काय कंटेंट्स आहे आणि मार्केटमध्ये जो आपण रिव्ह्यू घेतलेला आहे तर लोकांचा रिव्ह्यू काय येतोय तर मला ते
त्याची टेस्ट आवडत नाही, त्याची क्वांटिटी आवडत नाही, त्याची क्वालिटी आवडत नाही, मग आपण त्याच गोष्टीवर पॉझिटिव्हली काम करा. सिंपल आहे. मग तो जो आपण गॅप भरून काढलेला आहे आणि आता नवीन प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये आणणार आहोत, म्हणजे एक नवीन आयडिया आणणार आहोत. आता आपल्यासाठी बघा, आपला प्लस पॉइंट काय झाला, भलेही एक मार्केटमध्ये एक प्रोडक्ट आहे, मी कुठल्या एखाद्या कंपनीचं एक्झाम्पल सांगणार नाही, पण तुम्ही कोणत्याही प्रोडक्ट इथे सर्व्हिसेस घेऊ शकता. ते जिथे कमी पडत आहेत तिथे आम्ही ही गोष्ट इथं सुधारणा करून मार्केटमध्ये येतो आहोत. जसं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर बघा, जसं बिस्लेरी आहे. तुम्ही आपल्या माइंडमध्ये असतो की माझ्या माइंडमध्ये जी बिझनेस आयडिया आहे ती तर खूप मोठ्या लेवलवर झालेली आहे, खूप मोठ्याले ब्रँड या सेक्टरमध्ये काम करत आहे, मग मला आता त्यांना टक्कर कशी देता येईल? नाही, बिलकुल देऊ शकतो. देणं इम्पॉसिबल नाही, देऊ शकतो. त्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागतं त्याच सेक्टरमध्ये, त्याच प्रोडक्टमध्ये. एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर समजा एक बिस्लेरी बॉटल आहे. बिस्लेरी बॉटल आहे, तर दुसरी एक नवीन लॉन्च झालेला एक प्रोडक्ट सांगतो, जो तुम्ही आता रिसेंटली बघत असाल, की क्लिअर एक पाण्याची बॉटल आहे. बिस्लेरी खूप जुनी आहे, क्लिअर नवीन आहे. क्लिअरनी काय केलं, फक्त साईज बदलली. साईज बदलली, मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलली, त्याचं जे ब्रँडिंग आहे ते बदललं. मी एक छोटा एक्झाम्पल देतो आहे. यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये खूप वेगवेगळे एक्झाम्पल देता येईल. तुम्ही कोणत्या एक दोन गोष्टीमध्ये असं चेंजेस करून मार्केटमध्ये नवीन प्रोडक्ट आणू शकता, ते बघायचं आहे आणि आपल्या कॉम्पिटिटरच्या कमी शोधायच्या आहेत फक्त. मग याला आपण ऍज इट इज कॉपी नाही, कॉपी आहे पण ऍज इट इज कॉपी नाहीये. जसं चॅट जीपीटी आहे, चॅट जीपीटीची कॉपी गुगलने केलेली आहे, पण गुगलनी सेम ऍज इट इज फॉर्म्युला वापरलेला नाही तिथे. काही ना काहीतरी डिफरंट देऊन ग्राहक आपल्याकडे वळवण्याचा ते प्रयत्न करत आहे. तर सेम माझंही म्हणणं तेच आहे की तुम्ही कॉपी करा, पण त्यामध्ये आपले स्पर्धक जिथे कमी पडत असतील तिथे नवीन घेऊन या आणि मग मार्केटला तुम्ही कॉम्पीट बिलकुल करू शकता. तर या पद्धतीने आपल्याला, ज्यांच्याकडे स्टार्टअप आयडिया नाहीये, तर आपण बिलकुल स्टार्टअप आयडिया तिथे जनरेट करू शकतो. जर तुम्हाला क्लिअर झालं असेल तर एकदम चांगलं. आणखी यामध्ये स्टार्टअप आयडियामध्ये जर क्लिअरिटी पाहिजे असेल तर जरूर आमच्या टीम सोबत कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला पर्सनलाइज बिझनेस आयडिया सुद्धा देतो. ज्यांना कोणाला बिझनेस आयडिया जर पाहिजे असेल तर आमच्या टीम सोबत किंवा पर्सनली माझ्यासोबत कन्सल्टेशन मीटिंग झाल्यानंतर मी तुमच्या स्किल्स, तुमचं एज्युकेशन, तुमचं जे एक्सपिरियन्स आहे ते कन्सिडर करतो, ते बघतो. तुम्ही राहता कुठे, तुमचं कॅपिटल किती आहे, त्यानंतर तुमचं एक्झॅक्टली सेक्टर कोणतं आहे, प्रोडक्ट कोणतं तुम्ही हे करणार आहात, तर या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मी तुमच्यासाठी एक चांगली आयडिया सजेस्ट करू शकतो, जी की फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. जी दुसऱ्यांसाठी ती कामं येईलच असं नाहीये. तर ही कस्टमाइज आयडिया आमची सर्व्हिस, म्हणजे आयडिया जनरेशन, बिझनेस आयडिया जनरेशन करून देणं, ही एक सर्व्हिस आहे. त्यासाठी तुम्हाला आमच्या टीम सोबत कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि माझ्यासोबत किंवा माझ्या टीम सोबत पर्सनल मीटिंग घ्यायची आहे, जी की फ्री ऑफ चार्ज आहे. त्याला कुठेही पैसा लागणार नाही. आता जस्ट तुमच्या एक माहितीसाठी मी पुढे काही सेक्टर्स दिलेले आहेत, तुम्ही ते रीड करू शकता. सेक्टर्स हेच आहेत असं नाहीये, वेगवेगळ्या यापेक्षा खूप सारे सर्व सेक्टर आहेत. जसं ऍग्रिकल्चरल सेक्टर आहे, बँकिंग फायनान्स सेक्टर आहे, फूड सेक्टर आहे. या सेक्टरमध्ये तुम्ही बिझनेस आयडिया जनरेशन करण्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता, बघू शकता या सेक्टरमध्ये कोणते मोठाले ब्रँड आहे, जे तुम्हाला आता मी आयडिया जनरेशनच्या 3 स्ट्रॅटेजी सांगितलेल्या आहेत. तर त्यामध्ये थर्ड स्ट्रॅटेजी जी आहे ती या सेक्टर सोबत कम्पेअर करा. यामध्ये कोणता ब्रँड असा आहे की जो मोठा आहे आणि त्या पुढे जाऊन आपल्याला मोठ्या लेवलवर मार्केट कॅप्चर करण्यासाठी नवीन असं त्या ब्रँडपेक्षा वेगळं काय मार्केटला देता येईल. जर तुम्ही मार्केटला वेगळे पण देऊ शकलं, ते प्राइस मध्ये असू शकतं, ते क्वांटिटी मध्ये असू शकतं, पॅकेजिंग मध्ये असू शकतं, कशामध्येही वेगळे पण असू शकतं, पण वेगळे पण द्या, सेम ऍज इट इज नकोय. त्यानंतर ई कॉमर्स सेक्टर आहे, एफएमसीजी सेक्टर आहे, जे की आपण डेली रोज कन्झ्युम करणारे प्रोडक्ट्स आहे. एज्युकेशन सेक्टर आहे, फार्मा सेक्टर आहे, यामध्ये सध्या खूप तेजी आहे फार्मा सेक्टरमध्ये. आयटी सेक्टर आहे, त्यानंतर मीडिया सेक्टर आहे, रिअल इस्टेट सेक्टर आहे, कन्झ्युमर ड्युरेबल हे जे प्रोडक्ट्स असतात तेही सेक्टर आहे. यापैकी कोणतंही सेक्टर तुम्ही एक सेक्टर सिलेक्ट करा अगोदर आणि त्या सेक्टरमध्ये नंतर बिझनेस आयडिया फाइंड आउट करायला सुरुवात करा. हे एकदम ब्रॉड कॅटेगरी आहे. त्यानंतर आता तुम्हाला छोटी छोटी कॅटेगरी बनवायची आहे. जेवढं तुम्ही निश मार्केट पकडला, म्हणजे निश म्हणजे जेवढ्या छोट्या 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 गोष्टीमध्ये एंट्री कराल, मोठे सेक्टर ऑलरेडी मोठ्या मोठ्या ब्रँडनी काबीज केलेले आहेत. मग आपल्याला
ते मी तुम्हाला जसं आता सांगितलं की ते कुठे कमी पडत आहे, जिथे कमी पडत आहे ते झालं आपला निश निश मार्केट होऊ शकतं ते. मग त्या निश मार्केट पासूनच सुरुवात करायची आहे आपल्याला आणि हळूहळू त्या मोठ्या कॉम्पिटिटर्सला टक्कर द्यायचं सुरू करायचं आहे. हा वेळ लागतो, सुरुवात आपल्याला बिलकुल छोटी करायची आहे, पण टार्गेट आपल्याला आपलं ध्येय जे आहे ते मोठंच ठेवायचं आहे. या सेक्टर डिसाईड करण्यामध्येही जर तुम्हाला आमची मदत लागत असेल तर बिलकुल तुम्ही कन्सल्टेशन आमच्या सोबत बुक करू शकता. आता बघा आपलं आयडिया फायनल झालेली आहे. आयडिया फायनल झालेली आहे. आता आपल्याला पुढे आयडिया ती व्हॅलिडेट करायची आहे. त्यानंतर आपण बिझनेस प्लॅन करणार आहोत. मग आयडिया व्हॅलिडेट करण्यासाठी व्हॅलिडेशन म्हणजे मार्केट टेस्ट करायचे आहे. बिझनेस आयडिया आपल्या माइंडमध्ये फायनल झालेली आहे तर लगेच आपल्याला मार्केटमध्ये प्रोडक्ट आणायचं असं बिलकुल नाहीये. छोट्या लेवलवर सुरुवात करायची आहे. त्यासाठी मार्केट टेस्ट करायचं आहे. मग मार्केट आयडिया व्हॅलिडेशन करण्याच्याही खूप सगळ्या सर्व स्ट्रॅटेजीज असतात. बघा तुम्ही 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 जे काही प्रोडक्ट सर्व्हिस बनवलेलं आहे ते सुरुवात आपल्या स्वतःपासून करा, स्वतःच्या फॅमिलीपासून करा, आपल्या जे फ्रेंड सर्कल आहे त्यांच्यापासून सुरुवात करा. बघा त्यांचा रिप्लाय काय येतो आहे. म्हणजे जे काही प्रोडक्ट आहे त्याला आपण बोलतो MVP म्हणजे मिनिमम व्हायबल प्रोडक्ट. जे काही प्रोडक्ट आपल्याला मोठ्या लेवलवर मार्केटमध्ये आणायचं आहे, छोट्या लेवलवर अगोदर टेस्ट करायचं आहे. मग आपल्या नेटवर्कमध्ये आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. ते फ्री ऑफ कॉस्टही करू शकता तुम्ही. किंवा जर हे प्रोडक्ट डेव्हलप करण्याच्या अगोदरच तुम्ही तुमची जी आयडिया आहे तुमच्या जवळच्या नेटवर्कमध्ये शेअर करा आणि त्यांच्याकडून रिप्लाय घ्या की अशी अशी माझी आयडिया आहे. तर त्यासाठी तुम्ही ऍडव्हान्स पेमेंट करू शकता का, किंवा ही आयडिया तुम्हाला कशी वाटते आहे. किंवा जर प्रोडक्ट जर मार्केटमध्ये आणता आलं, बघा आता सध्या कित्येक अशा व्हाईट लेबलिंग बिझनेस आयडिया मार्केटमध्ये आहेत. जर समजा आता तुम्हाला फूड सेक्टरमध्ये बिझनेस करायचा असेल तर या फूड सेक्टरमध्ये ते जे फूड आहे त्याचं जे पॅकेजिंग आहे हे पूर्ण ऑलरेडी सर्व काही तुमच्या नावाने बनवून देणाऱ्या सुद्धा कंपन्या आहेत. मग आता तुम्हाला मोठ्या लेवलवर जायचं नाही, छोट्या लेवलवर काही क्वांटिटी, काही बॅच, एखादी बॅच तुम्ही तुमची मार्केटमधून बनवून घेऊ शकता जे एक्झिस्टिंग युनिट आहे त्यांच्याकडून, आणि मग ट्राय करा. मग ट्राय करा, जे तुमचे कस्टमर्स आहेत, जे रिटेलर्स आहेत, डिस्ट्रीब्युटर्स आहेत, त्यांना जाऊन आपलं प्रोडक्ट दाखवा, काय वेगळंपण घेऊन आले ते दाखवा. त्यांचा फीडबॅक काय येतो आहे, एकदम पॉझिटिव्हली येत असेल तरच आपल्याला पुढे जायचं आहे, मोठ्या लेवलवर जायचं आहे. यापेक्षाही काही व्हॅलिडेशनच्या टेक्निक आहे ते जरूर आपण तुमच्यासोबत 1 to 1 मीटिंग कन्सल्टेशन करता येईल, किंवा आम्ही प्रॅक्टिकली तुमची जी बिझनेस आयडिया आहे अगोदर प्रॅक्टिकली बिझनेस मार्केटमध्ये व्हॅलिडेशन करून देऊ शकतो. मग यासाठी काही पेड कॅम्पेन सुद्धा रन करू शकतो. बघा जर तुमचा जर काही प्रोडक्ट असेल, भलेही तुमच्याकडे आता प्रोडक्ट नाहीये, पण फेसबुकवर, युट्यूबवर तुम्ही कॅम्पेन रन करा, एकदम रन करा, ऑर्डर घेणं सुरू करा. जर बघा तिथे आपण फेसबुकवर खर्च किती केलेला आहे पेड कॅम्पेनसाठी आणि आपल्याकडे ऑर्डर्स किती येत आहेत. आता समोरचा कस्टमर विचारणार नाही तुम्हाला की तुमच्याकडे प्रोडक्ट आहे की नाही, मला अगोदर प्रोडक्ट दाखवा. ऑर्डर किती येत आहे ते बघा आणि त्या ऑर्डर आल्यानुसार तुम्ही वाटलंच तर भलं नंतर त्यांना रिफंड सुद्धा करा, पण आपल्याला एक फीडबॅक येतो तिथे. किंवा जस्ट एक असा फॉर्म रन करा की असं असं आमचं प्रोडक्ट आहे आणि जर या प्रोडक्ट मध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, म्हणजे त्यामध्ये तुमचं जे काही नाविन्य आहे ते पूर्ण तिथे डिस्क्राईब करा. एक व्हिडिओ ऍड सुद्धा रन करू शकता. मग तिथे तुम्हाला काही एन्क्वायरी येत आहेत का, कोणी इंटरेस्ट दाखवत आहेत का, कोणी ऍडव्हान्स पेमेंट देण्यासाठी रेडी होत आहे का, हे बघूनच आपल्याला मार्केटमध्ये आता मोठ्या लेवलवर काम करायचं आहे की नाही हे सर्व डिसाईड करता येऊ शकतं. यालाच बोलतो आपण बिझनेस आयडिया व्हॅलिडेशन. हे तुम्ही तुमच्या लेवललाही करू शकता. यामध्ये आमची प्रोफेशनल हेल्प लागत असेल तर तीही तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता. आता हे आयडिया व्हॅलिडेशन झालेलं आहे, जे की एकदम सक्सेसफुल झालेलं आहे. जर हे फेल झालेलं असेल तर आपल्याला बिलकुल पुढे काम करायचं नाहीये. दुसरा आयडिया फाइंड आउट करायचा आहे. प्रोडक्ट मध्ये आणखी चेंजेस करणं आवश्यक आहे. अजून मार्केटची स्टडी करणं आहे. म्हणजे इथून पुढे न जाता मागेच आणखी काम करायचं आहे. इथे कुठेही तुमची आतापर्यंत मोठी इन्व्हेस्टमेंट झालेली नाहीये किंवा तुम्ही केलेली नाहीये. पण जर तुमची जे बिझनेस आयडिया व्हॅलिडेशन आहे ते एकदम प्रॉपरली झालेलं आहे, सक्सेस दिसत आहे तिथे, म्हणजे त्याचा जो रिपोर्ट आहे एकदम पॉझिटिव्ह आहे, तर आता पुढे आपल्याला एक स्टेप पाऊल पुढे टाकायचं आहे. मग एक पाऊल पुढे टाकण्यासाठी तुम्हाला आता पूर्ण प्लॅनिंग करायची आहे, रोडमॅप तयार करायचा आहे की मला आता मार्केटमध्ये एंट्री कशी करायची आहे, पूर्ण प्लॅनिंग कशा पद्धतीने करायची आहे, तुम्हाला बिझनेस प्लॅन बनवायचा आहे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की जर आपल्याला
एखादं घर बांधकाम करायचं असेल किंवा एखादं फंक्शन नियोजन करायचं असेल तर आपण सर्व प्लॅनिंग करतो. सिंपल आपल्या घरी जर काही लग्न असेल तर आपण सगळ्या गोष्टीचं अगोदरच नियोजन करून ठेवतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला ऐन वेळेला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता लग्न तरी एक छोटा घटिकेसाठी असतं ते, पण जर इमारत जर बांधकाम करायची असेल तर तिथे प्रत्येक गोष्टीवर चर्चा केलेली असते. किती वेळ लागेल, किती खर्च लागेल, किती सिमेंट्स लागेल, किती लोखंड लागेल, कुठे कशा कशा पद्धतीनं बांधकाम करायचं आहे, कलर कॉम्बिनेशन कसं वापरायचं आहे, आणि हे सर्व काही आपल्याला लिखित स्वरूपात असतं. सेम बिझनेसमध्ये तेच तेच केलं जातं. आणि जे मोठाले स्टार्टअप सक्सेस झालेले आहेत त्यांनी अगोदर हा रोडमॅप बनवलेला आहे आणि आता ते त्याच रोडमॅप नुसार पुढे जात आहे. ते कुठेही डोळे झाकून मार्केटमध्ये काम करत नाही. कोणत्या गोष्टीला किती पैसे खर्च करायचे हे सगळं काही अगोदर झालेलं असतं. हा, हे आहे की तुम्हाला प्रत्येकांना सगळ्यांनाच बिझनेस प्लॅनिंग करता येणं पॉसिबल नाही. जसं मला जर घर बांधकाम करायचं असेल तर मला घराचं डिझाईन नक्षा वगैरे हे नाही करता येणार. त्यासाठी मी काय करतो, एखाद्या इंजिनियरला व्हिजिट करतो आणि त्यांच्याकडून हे सर्व करून घेतो. सिंपल तुम्हालाही तेच करायचं आहे की जर बिझनेस प्लॅन बनवायचा असेल तर तुमचे बिझनेस कन्सल्टंटला व्हिजिट करा, सीए ला व्हिजिट करा, आम्हालाही एन्क्वायरी करू शकता तुम्ही. आम्ही तुमचा बिझनेसचं पूर्ण प्लॅनिंग पुढच्या 5 वर्षाचं प्लॅनिंग करून देऊ शकतो. मग यामध्ये काय इन्क्लूड राहील, सर्व गोष्टीचं, जसं मार्केटची स्टडी राहील, तुमच्या कॉम्पिटिटरची स्टडी राहील, तुमच्या प्रोडक्ट बद्दल स्टडी राहील की तुमचे प्रोडक्ट कॉम्पिटिटरचे प्रोडक्ट कोणते आहे, काय त्यांची खासियत आहे, काय प्राइसिंग आहे, काय त्यांची स्ट्रॅटेजी आहे, काय त्यांची टेस्ट आहे, ते का लोक त्यांचंच प्रोडक्ट का घेत आहेत. आता ही मार्केटची स्टडी झाल्यानंतर आपल्याला यापेक्षा पुढे आणखी काय करावं लागेल, जे मी आता सांगितल्याप्रमाणे काय करावं लागेल तेव्हा आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये लोक त्या प्रोडक्टला, एक्झिस्टिंग प्रोडक्टला टाळून आपलं प्रोडक्टला प्राधान्य देतील. हे सर्व आपल्याला कागदोपत्री करायचं आहे आणि पूर्ण बिझनेस प्लॅन बनवल्यानंतर आम्ही तुमच्यासोबत डिस्कस करतो, पूर्ण बिझनेस प्लॅन समजून सांगतो. तो फाउंडर असो किंवा तुमचे स्टाफ असो, एम्प्लॉई असो किंवा को फाउंडर असो. मग आता याच्यामध्ये काय इन्क्लुडिंग आहे तुम्ही बघू शकता, इथे रीड करू शकता. बघा आता इथे जो बिझनेस प्लॅन बनवतो आहोत आपण, मी आता सांगितल्याप्रमाणे हेच सर्व आहे की पूर्ण बिझनेसचं आपण डिस्क्रिप्शन रेडी करतो, सर्व गोष्टीचं अगोदरच प्लॅनिंग करतो आणि मग आता आपल्याला पुढे कशा पद्धतीनं जाणं आहे ते बघतो. मग इथे एक्झिक्युटिव्ह समरी तर आपण लास्टली बनवतो. अगोदर बिझनेस कोणता आहे, कोणत्या सेक्टरमध्ये आहे, कोणत्या सेक्टरमध्ये सध्या काय आहे, तेजी आहे, मंदी आहे, कोण कॉम्पिटिटर आहे, हे सगळं बघितलं जातं. डॉक्युमेंटरी हे केलं जातं. इव्हन आपली प्रोडक्ट सेलिंग प्राइस आता काय ठेवली पाहिजे हे सुद्धा आम्ही तुम्हाला तिथे सजेस्ट करतो. त्यानंतर बिझनेस प्लॅन बनवते वेळेस मग पुढे आपण इथे मार्केट अनालिसिस करतो. मग इथे आपली मार्केटचं, तुमच्या प्रोडक्टची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, मार्केटिंग स्ट्रॅटेजी, सेल्स स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, तुमचे जे फायनान्शियल प्रोजेक्शन्स आहेत ते कसे राहतील, हेही सर्व त्याच्यामध्ये डिस्कस झालेलं असेल. त्यानंतर कॉम्पिटिटरचा एकदम डीप मध्ये स्टडी केले जाते की तुमचे मुख्य असे कॉम्पिटिटर्स कोण आहेत, त्यानंतर ते कुठे पुढे आहेत, त्यांचं युनिक असं काय खासियत आहे, म्हणजे युएसपी म्हणतो आपण त्याला किंवा युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन म्हणतो. मग त्यांची युएसपी अशा पद्धतीने आहे, तर आपली युएसपी आपल्याला कशा पद्धतीने बनवली पाहिजे, जेणेकरून तुमचं जर प्रोडक्ट एखाद्या स्टोअर मध्ये जर ठेवायचं जर असेल तर तो जो दुकानदार आहे तो तुमच्या कॉम्पिटिटरचं प्रोडक्ट तर ठेवल, पण जो कोणी येणारा ग्राहक आहे त्यांना हे पण सांगेल की सर हे आतापर्यंत चालत आलेलं प्रोडक्ट आहे, पण या प्रोडक्ट मध्ये ही जी कमी आहे ती आता ही कमी या आमच्या म्हणजे आपलं जे प्रोडक्ट राहणार आहे या प्रोडक्ट भरून काढत आहे. बघा आपल्यालाही कित्येक वेळा असा अनुभव आलेला असेल की ते प्रोडक्ट आपल्याला अट्रॅक्टिव्ह दिसत आहे किंवा त्याचे काहीतरी अट्रॅक्टिव्हनेस आपल्याला दिसत आहे, म्हणून आपण त्याच्यावर, भले ते प्रोडक्ट मार्केटमध्ये नवीन आहे, ती कंपनी नवीन आहे, पण तरी आपण त्यावर ट्रस्ट ठेवतो. किंवा तो दुकानदार काय म्हणेल की हे प्रोडक्ट इथे 100 रुपयाला आहे, हे आता नवीन आलेलं आहे, एक्झिस्टिंग प्रोडक्ट पेक्षा 10 पटीना पुढे आहे आणि प्राइस किती आहे, 80 रुपये आहे. तो कस्टमर नक्कीच आपलं प्रोडक्ट ट्राय करेल. तर आपल्याला अशी युएसपी आपली बनवायची आहे जेणेकरून आपला एक प्लस पॉइंट तयार होईल. त्यानंतर या बिझनेसमध्ये किंवा या बिझनेस प्लॅनिंग मध्ये आपण आपल्या ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर कसं राहणार आहे ते बघणार आहोत. जसं मी बघितलं, तुम्हाला अगोदर सांगितलं की एक सेल्फ एम्प्लॉयमेंट अगोदर असतो, प्रोप्रायटरशिप,
म्हणजे एकट्याने केलेला बिझनेस. त्यानंतर असतो पार्टनरशिप, म्हणजे दोघांनी तिघांनी येऊन मिळेला बिझनेस, सुरू केलेला बिझनेस. पण आपल्याला जे सुरू करायचं आहे मोठ्या लेवलवर टार्गेट ठेवून आपण काम करणार आहोत. तर सुरुवात भलेही तुमची प्रोप्रायटरशिप किंवा पार्टनरशिप किंवा कंपनी LLP OPC ही काही होऊ, पण जे टार्गेट ठेवायचं आहे मोठं ठेवायचं आहे. आणि मोठी कंपनी होण्यासाठी आपल्याला स्टाफ हायरिंग एक सर्वात महत्वाचं आहे. आणि ऑर्गनायझेशन मध्ये आपल्याला वेगवेगळे डिपार्टमेंट्स आपल्याला उभा करावे लागतात. असं नाही की सर्व डिपार्टमेंट्स एकटा स्वतःच बघतो आहे, म्हणजे स्वतः एक ओनर आहेत. आता बघा, तुम्ही जे वेबिनार मध्ये जॉईन झालेले असाल 80 to 90% असेच असाल की तुमचा एखादा बिझनेस आहे, त्यामध्ये पर्चेसिंग तुम्ही स्वतः बघत आहात, सेल्स तुम्ही स्वतः बघत आहात, त्यानंतर मार्केटिंग तुम्ही स्वतःच मार्केटिंग करत आहात, मार्केटमध्ये जे रिसर्च असतं जे डिपार्टमेंट आहे तेही तुम्ही स्वतः बघत आहात, ऑपरेशन्सही तुम्ही बघत आहात, अकाउंट्स तुम्ही स्वतः बघत आहात, HR तुम्ही स्वतः बघत आहात. ऍक्च्युली हे जे मी आता सांगितले हे सर्व बिझनेसचे डिपार्टमेंट झाले. आणि हे प्रत्येक डिपार्टमेंट जर आपल्याला बिझनेस स्केल करायचा असेल तर हे सर्व डिपार्टमेंट आपल्याला उभा करावे लागतात. हे भलेही सुरुवातीला नाही, पण हळूहळू स्टेप बाय स्टेप करावे लागतात. आणि या प्रत्येक डिपार्टमेंटवर योग्य व्यक्तींची निवड करावी लागते. आणि आपली जबाबदारी आता त्यांच्यावर द्यावी लागते, त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतं. तर बिझनेस मोठा होण्याचं हे एक रिझन आहे, किंवा हा एक मंत्र म्हणू शकता तुम्ही. तर हे ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर आपल्याला डिझाईन करायचं आहे. आणि हे जेव्हा डिझाईन होतं तेव्हा आपण जेव्हा नवीन कोणी एम्प्लॉई हायरिंग करतो तर त्यांना काय काम द्यायचं आहे, म्हणजे त्यांची जे जॉब डिस्क्रिप्शन आहे तेही आपल्याला इथे आयडिया आलेली असते. म्हणजे या बिझनेस प्लॅनिंगनी तीही मदत होते. त्यानंतर आपलं प्रोडक्ट तर फायनल झालेलं आहे, पण आता विकायचंय कसं आहे, आपला ब्रँड कसा बनवायचा आहे, मार्केटमध्ये आपले जे टार्गेटेड कस्टमर्स आहेत तर त्यांच्यापर्यंतच कसं पोहोचायचं आहे. बघा, कित्येक बिझनेस आहेत त्यांचे टार्गेट कस्टमर त्यांना क्लिअर नसतात, किंवा जरी क्लिअर असेल तर त्यांचे जे मार्केटिंग आहे तर ती फक्त टार्गेट कस्टमर पर्यंत हिट नाही होत, तर ती कोण ओपन मार्केटला ते मार्केटिंग करतात. तर आपला मार्केटिंग प्लॅन असा बनवला पाहिजे की ज्यामध्ये आपले आपले जे ग्राहक आहे ते कोण राहणार आहे, आपलं जे प्रोडक्ट आहे ते काय आहे, आपले ग्राहक वर्ग कोण राहणार आहे, ते कोणत्या एज ग्रुपचे असतील, ते कोणत्या इन्कम ग्रुपचे असतील, ते कुठले असतील, कोणत्या सिटीतले, स्टेटचे किंवा पॅन इंडियातले असतील, हे सर्व बघितलं जातं. याला बोलतो आपण टार्गेट कस्टमर. आता यांच्यापर्यंत जे फायनल केलेलं आहे तर त्यांच्यापर्यंतच पोहोचण्यासाठी आपल्याला असे काय काय मार्केटिंगचे पद्धती वापरावे लागतील जेणेकरून आपल्याला रीच चांगला मिळेल आणि त्यांच्याकडून आपल्याला एन्क्वायरी येईल. मग ते त्या एन्क्वायरी फिजिकली प्रोडक्ट ते सेल करू घेऊ शकतात किंवा डिजिटली घेऊ शकतात. आजकाल मोठं व्हायचं असेल बिझनेस, एकदम फास्ट जर ग्रो करायचा असेल तर डिजिटलीच तुमचा बिझनेस असणं आवश्यक आहे. ते आपण बघणारच आहोत की पुढे डिजिटली बिझनेस कशा पद्धतीने आपल्याला घेऊन जायचा आहे. या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचे भरपूर प्रश्न असू शकतात, तर प्रश्न जरूर नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढे मार्केटिंग प्लॅन झाला तर आपल्याला सेल्सचाही प्लॅन बनवायचा आहे. सेल्स मग इथे आपली जी विक्रीची स्ट्रॅटेजी कशी राहणार आहे, आपलं डिस्ट्रीब्युशन चॅनल कशा पद्धतीने बनवणार आहोत, आपण स्वतः म्हणजे B2C करणार आहोत की B2B बिझनेस करणार आहोत. असे बिझनेसचे वेगवेगळे मॉडेल आहेत, जसं फ्रँचायझी मॉडेल आहे, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे, किंवा आपण स्वतः एंड कन्झ्युमर पर्यंत प्रोडक्ट नेणार आहोत, किंवा काही रिटेलर्स आहे, डिस्ट्रीब्युटर्स आहे, होलसेलर्स आहे. म्हणजे एक्झॅक्टली आपलं जे सेल्स आहे तो कशा पद्धतीनं आपल्या कस्टमर पर्यंत पोहोचणार आहे याचंही आपण इथे प्रॉपर अगोदर प्लॅनिंग करणार आहोत. त्यानंतर आपल्या बिझनेससाठी जो काही आपल्याला पैसा लागणार आहे, सुरुवातीचा पैसा तर आपण आपल्या स्वतःकडून किंवा रिलेटिव्ह कडून किंवा छोटं मोठं लोन घेऊन सुरू केलेलं आहे. पण जर मोठं व्हायचं असेल तर मोठ्या लेवलवर फंडिंग लागते. तर हे फंडिंग एक्झॅक्टली आपल्याला फंडिंगसाठी आपण काय काय ट्राय करणार आहोत हे पूर्ण आपल्या या बिझनेस प्लॅन मध्ये दिलेलं असतं, किंवा आपल्याला अगोदरच विचार करावा लागतो. त्यानंतर पुढच्या 1 वर्षाचं, 2 वर्षाचं, पुढच्या 5 वर्षाचं किंवा क्वार्टरली, मंथली पूर्ण आपला सेल्स किती होणार आहे, परचेस किती होणार आहे, आपलं मार्जिन किती राहणार आहे, हे सर्व फायनान्शियल प्रोजेक्शन्स, म्हणजे आपण याला P&L किंवा बॅलन्स शीट म्हणू शकतो. हे सर्व आपलं मंथली, क्वार्टरली, अॅन्युअली हे कशा पद्धतीनं राहील, म्हणजे हे सर्व भविष्यातले किती फिगर्स राहायला पाहिजे याचाही आपण अगोदरच इथे बजेटिंग करणार आहोत. म्हणजे पुढे आपल्याला आपला रोडमॅप, आपल्याला क्लॅरिटी आलेली असते की आपल्याला हे अचीव्ह करायचं आहे. जर तुमच्या समोर काही ध्येय नसेल, काही टार्गेट नसेल
किंवा काही लक्षच नसेल तर मग आपण डोळे झाकून काम करतोय असं त्याला म्हणू शकतो. तर आपल्याला कुठेही इथे डोळे झाकून काम करायचं नाही. जे 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 मोठाले बिझनेस झालेले आहे आणि त्यांनी ज्या कोणत्या स्ट्रॅटेजीज यूज केलेल्या आहेत त्या सर्व स्ट्रॅटेजीज आपण इथे यूज करायच्या आहेत. मग या स्ट्रॅटेजीज यूज करण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रोफेशनलचं मदत घेणं आवश्यक आहे. इथे तुम्ही आमचीच मदत घ्या असं मी म्हणणार नाही, पण जरूर आम्हाला जर संधी दिली तर आम्ही जरूर तुमच्या बिझनेस सोबत फक्त कन्सल्टन्सी नाही तर प्रॅक्टिकली तुमच्या बिझनेस सोबत सुद्धा आम्ही काम करतो आहोत. सध्याही कित्येक क्लायंट आहे ज्यांच्या बिझनेसमध्ये त्यांचा बिझनेस ब्रँड बनवण्यासाठी, सेल्स वाढवण्यासाठी, मार्केटिंगसाठी, बिझनेस सेटअपसाठी, बिझनेस प्लॅन बनवण्यासाठी, बिझनेस रजिस्ट्रेशन करण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष किंवा इनडायरेक्टली त्यांच्यासोबत काम करतो आहोत. आता हा बिझनेस प्लॅन झाला. बिझनेस प्लॅन बनवल्यानंतर मग आपल्याला जे पुढची स्टेप्स आहे आपण एका एका स्टेप्स वर जातो आहोत. आता बघा तुमचा जे मी अगोदर तुम्हाला विचारलं की तुमचा जो बिझनेस आहे तुमच्याकडे आयडिया नाही आहे किंवा ज्यांच्याकडे आयडिया आहे किंवा तुमचा ऑलरेडी एक्झिस्टिंग बिझनेस आहे हे सर्वांसाठी आहे. म्हणजे जरी आयडिया नसेल तर पुढे आतापर्यंतच्या स्टेप्स फॉलो करून तुम्हाला पुढे बिझनेस रजिस्टर करणार. त्यानंतर जरी तुमच्याकडे आयडिया असेल तर आतापर्यंतच्या बिझनेस आयडियाच्या पुढे व्हॅलिडेशन करून बिझनेस प्लॅनिंग करून तुम्हाला पुढे बिझनेस रजिस्टर करणं आहे. मग रजिस्ट्रेशनचे वेगवेगळे पर्याय आहेत. किंवा जरी तुमचा बिझनेस ऑलरेडी सुरू आहे, रजिस्टर्ड आहे, रजिस्टर्ड तुमचा प्रोप्रायटरशिप मध्ये असू शकतो किंवा त्याच्या पुढे आणखी असू शकतो. पण आपल्याला बघायचं आहे की आपला बिझनेस रजिस्टर्ड आहे नाही आणि त्या बिझनेसच्या जे कोणतं सेक्टर आहे त्या सेक्टरला लागणारे आवश्यक ते परवाने, सर्टिफिकेशन, अदर रजिस्ट्रेशन आपल्याकडे आहे की नाही, म्हणजे जेणेकरून आपल्याला लिगली कुठेही अडचण नको आणि पुढे फंडिंग घेण्यामध्ये, बिझनेसला स्केल करण्यामध्ये आपल्याला कुठेही अडचण आली नाही पाहिजे. मग त्यासाठी बिझनेस आपल्याला रजिस्टर करणं आवश्यक आहे. मग आता आपण काही रजिस्ट्रेशनचे काही पर्याय बघणार आहोत इथे. जर एकदम छोट्या लेवलवर सुरुवात करायची असेल तर प्रोप्रायटरशिप जो आपला पारंपरिक पद्धतीने चालत आलेला हा एक बिझनेस रजिस्ट्रेशनचा प्रकार आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमची आयडिया आहे, बिझनेस प्लॅन खूप मोठा आहे, पण सुरुवात एक सिंपल शॉप ऍक्ट घेऊन एमएसएमई रजिस्ट्रेशन करून सुद्धा ती आयडिया सुरुवात झिरो पासून सुद्धा तुम्हाला करणं पॉसिबल आहे. काही आवश्यकता नाही की पुढे तुम्ही कंपनीच केली पाहिजे. सुरुवात करा. जसं जसं सेल्स होईल, जसं जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल, मार्केटचा एक पॉझिटिव्ह रिप्लाय येईल, तेव्हा तुम्ही पुढची स्टेप्स म्हणून लिमिटेड लायबिलिटी रजिस्ट्रेशन करू शकता. 1% कंपनी आहे किंवा प्रायव्हेट लिमिटेड आहे किंवा पार्टनरशिप आहे. तर हे सर्व पर्याय आहे. किंवा यापुढे पब्लिक लिमिटेड कंपनी आहे जे एकदम हाय लेवलचे आहे, जेव्हा आपण आयपीओ वगैरे घेऊन जाणार असतो त्यासाठी. तर इन शॉर्ट मी याबद्दल सांगणार आहोत. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप म्हणजे जी काही आतापर्यंतची रजिस्टर्ड पार्टनरशिप होती त्याचाच एक पुढचा प्रकार आपण याला म्हणू शकतो, जो की कंपनी कायद्यानुसार रजिस्टर्ड होतो. मग कंपनीचे सर्व बेनिफिट्स तुम्हाला इथे मिळतात. जसं लिमिटेड लायबिलिटी बेनिफिट आहे. लिमिटेड लायबिलिटी बेनिफिट म्हणजे जरी बिझनेसमध्ये तुमचा जर काही लॉस झाला तर तो लॉस बिझनेसचा झाला पर्टिक्युलर, तुमचा पर्सनली नाही होणार. तुमचा पर्सनली कुठपर्यंत होईल, जिथपर्यंत तुमचं या बिझनेसमध्ये कॅपिटल आहे तिथपर्यंत. याला बोलतो आपण लिमिटेड लायबिलिटी बेनिफिट्स. हे या सर्वांमध्ये आहे, फक्त प्रोप्रायटरशिप मध्ये नाहीये आणि अनरजिस्टर्ड पार्टनरशिप मध्ये नाही. बाकी सर्वांमध्ये हे बेनिफिट्स तुम्हाला मिळतात. मग त्यासाठी लोक पुढे कंपनी किंवा प्रायव्हेट वगैरे पुढे करतात. त्यानंतर ज्यांना दुसरं कोणासोबतही बिझनेस नाही करायचा, मला एकट्याला बिझनेस करायचा आहे आणि मला कंपनीचे जे बेनिफिट्स आहेत, जसं हे लिमिटेड लायबिलिटी आहे, फंडिंग मिळणं आहे, स्टार्टअपचे बेनिफिट्स मिळवायचे आहेत, तर हे सर्व मिळवण्यासाठी मला बाकीचे कोणी घ्यायचं नाहीये आणि कंपनीचे बेनिफिट्स तर घ्यायचे आहे, तर त्यांच्यासाठी हा 1% कंपनी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यानंतर मला 200 जे मॅक्झिमम लिमिट आहे 200 पर्यंत शेअर होल्डर्स घ्यायचे आहेत आणि डायरेक्टरही 15 पर्यंत घ्यायचे आहेत आणि एक चांगलं रजिस्टर्ड नाव द्यायचं आहे. मग त्यासाठी हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. हे रजिस्टर्ड केल्यानंतर तुम्हाला लिमिटेड लायबिलिटी बेनिफिट्स तर मिळतो. पुढे एक स्ट्रॉंग लिगल एंटिटी तुमची प्रायव्हेट लिमिटेड म्हणून गणलं जाते, जेणेकरून तुमचं बँकेमध्ये व्हॅल्यू वाढते. बँकाही तुम्हाला एका वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं, जेवढं प्रोप्रायटरशिप मध्ये नाही बघितलं जातं. स्टार्टअप मध्ये तुम्हाला सीड फंडिंग, स्टार्टअप फंडिंग मिळण्यामध्ये मदत होते. पुढे एंजल इन्व्हेस्टमेंट, व्हेंचर कॅपिटल हेही इन्व्हेस्टमेंट मिळण्यामध्ये तुमची मदत होते आणि याचा पुढचा टप्पा गाठण्यामध्ये तुमचं लवकरच इथे मदत होऊ शकते. म्हणजे आयपीओ पर्यंत तुम्हाला ही कंपनी घेऊन जाऊ शकते. आयपीओ पर्यंत जर जायचं असेल तर या कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला पुढे
पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन करून मग नक्कीच जाता येतं. आणि रजिस्टर्ड पार्टनरशिप म्हणजे सिंपल रजिस्ट्री ऑफिस मधून केले जाते. हा एक प्रोप्रायटरशिपचाच एक पुढचा प्रकार किंवा अनरजिस्टर्ड पार्टनरशिपचा पुढचा प्रकार म्हणू शकतो. पण जर तुम्हाला जर स्टार्टअपचे बेनिफिट जर घ्यायचे असेल तर तुमचा बिझनेस कंपल्सरी या 3 कॅटेगरीमध्ये असणं आवश्यक आहे. चालेल. खूप जणांचे काही प्रश्न येत आहेत तर जरूर आपण त्याबद्दलही माहिती देऊया. पॅकेजिंग बॉटल, शुद्ध पाणी संदर्भ, हा हो सर, नक्कीच आपल्याला यामध्ये मदत करता येते. कित्येक क्लायंट सोबत आमचं यामध्ये पॅकेजिंग बॉटल सोबत कामही चालू आहे, बिझनेसही सक्सेस चालू आहे, त्यांचा ब्रँडही बिल्ड होतो आहे. तर त्यांचे केस स्टडीज आम्ही तुम्हाला शेअर करू शकतो, दाखवू शकतो. तर ते म्हणजे आपलं जसं 1 to 1 कन्सल्टेशन आहे त्यामध्ये पॉसिबल होऊ शकतं. त्यानंतर बघा, आता तुमचा बिझनेस कोणत्याही सेक्टरमध्ये असेल, तुमचा बिझनेस रजिस्टर्ड झाल्यानंतर तुम्हाला काही रजिस्ट्रेशन असतात ते जेणेकरून ते कंपल्सरी असतात, कोणताही सेक्टर असो. जसं जर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड केली आणि तुम्हाला तुमचा जो ब्रँड आहे, तुमचा जो लोगो आहे, तुमचं जर लोगो दुसऱ्यांनी कॉपी बिलकुल करू नये असं जर वाटत असेल तर हा ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन तुम्ही अवश्य केलं पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे असा काही जर फॉर्म्युला असेल जो की एकदम युनिक आहे, ज्याचा शोध तुम्ही लावलेला आहे, आणि आता तो फॉर्म्युला घेऊन मार्केटमध्ये दुसऱ्यांनी सेम प्रोडक्ट आणता कामा नये, किंवा जरी आणलं तर आमची अगोदर परमिशन घ्यावी आणि त्याच्या बदल्यात आमच्यासोबत त्याची रॉयल्टी आमच्यासोबत शेअर होणं आवश्यक आहे. असं जर काही नवीन शोध असेल तुमच्याकडे तर त्याचं पेटंट सुद्धा तुम्ही घेणं आवश्यक आहे. त्यानंतर जीएसटी आता सर्वांना कंपल्सरीच आहे. हा, याला काही टर्नओव्हरचे लिमिटेशन्स आहेत, पण कंपनी असेल तर तुम्ही जरूर सुरुवातीपासूनच जीएसटी घेणं आवश्यक ठरतं. त्यानंतर पीएफ, ईएसआयसी आहे, असे काही छोटे कायदे आहेत. जर तुमच्याकडे 20+ जर स्टाफ असेल तर तुम्हाला पीएफ, ईएसआयसी हे बेनिफिट स्टाफला देणं आवश्यकच ठरतं. त्यानंतर आयएसओ आहे, मार्केटमध्ये आपलं जे प्रोडक्ट आहे त्याची क्वालिटी, त्याचं स्टँडर्ड मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला आयएसओ रजिस्ट्रेशन फायदेशीर होऊ शकतं. त्यानंतर असे काही एवढेच रजिस्ट्रेशन आहेत असं नाहीये, अदरही काही रजिस्ट्रेशन सर्टिफिकेशन आहेत. ते डिपेंड आहे तुमच्या सेक्टरनुसार. तुम्ही कोणत्या सेक्टरमध्ये काम करत आहात, कोणत्या बिझनेस कॅटेगरीमध्ये काम करत आहात, तर त्या त्या सेक्टरचं तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. त्याशिवाय तुम्ही बिझनेस करू शकत नाही. काही कंपल्सरी आहेत, काही ऑप्शनल आहेत. जसं जर तुम्हाला फूड सेक्टरमध्ये जर बिझनेस करायचा असेल तर फसाई, FSSAI हे रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे 3 प्रकार आहेत, बेसिक आहे, स्टेट आहे, सेंट्रल आहे. असं कोणतं रजिस्ट्रेशन आहे जे की तुम्हाला कंपल्सरी आहे ते फाइंड आउट करायचं आहे. जरी तुमचं कन्फ्युजन असेल तर आमच्यासोबत डिस्कशन करायचं आहे. तुम्हाला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमचा बिझनेसचा प्रत्येक प्रॉब्लेम म्हणजे आमचा प्रॉब्लेम, त्यावर परफेक्ट सोल्युशन देणं आमची ही जबाबदारी आहे. त्यानंतर जर तुम्हाला एक्सपोर्ट जर बिझनेस करायचा असेल, आपलं प्रोडक्ट डोमेस्टिक नाही इंटरनॅशनल मार्केटमध्ये जर पाठवायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी तिथे एक्सपोर्ट लायसन आणि तुमच्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल, जसं ऍग्रिकल्चरल सेक्टर जर असेल तर अपेडाचं लायसन्स कंपल्सरी आहे. मग हे तुम्हाला लायसन्सेस जे आहे हे अदर लायसन्सेस मध्ये येतात, पण ते कंपल्सरी होतात. तर ते घेणं आवश्यक आहे. तर तुम्हाला बघायचं आहे किंवा विचारायचं आहे की माझ्या सेक्टरमध्ये मला आवश्यक असं लायसन्स कोणतं आहे आणि ते कंपल्सरी करायचं आहे. मग ते पुढे आपल्याला कुठेही अडचण येत नाही. त्यानंतर जर आपल्याला स्टार्टअप इंडियाचे जर बेनिफिट्स घ्यायचे असेल तर पुढे स्टार्टअप इंडियाचं लायसन्स करणं आवश्यक आहे, रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे स्टार्टअप इंडियाचं जर लायसन्स घ्यायचं असेल तर काही क्रायटेरिया आहे, तुम्ही इथे रीड करू शकता. मग यामध्ये बघितलं जातं की तुमचं कंपनीचं एज किती आहे, तर ते 10 वर्षापेक्षा पुढे नसावं. त्यानंतर तुमचा कंपनीचा टाईप जो आहे, मी आता सांगितल्याप्रमाणे कंपल्सरी प्रायव्हेट लिमिटेड असावा किंवा रजिस्टर्ड पार्टनरशिप असावी किंवा LLP असावी. त्याशिवाय आपल्याला हे स्टार्टअपचे बेनिफिट्स गव्हर्नमेंट जे आहे तर ते घेता येत नाही. स्टार्टअप बेनिफिट म्हणजे फक्त फंडिंग मध्येच मिळतात असं नाही, अदरही खूप साऱ्या गोष्टींमध्ये आपल्याला स्टार्टअपचे बेनिफिट्स मिळतात. जसं फॉर एक्झाम्पल, स्टार्टअप रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला 3 वर्ष तुमच्या कंपनीला कुठलाही टॅक्स लागत नाही, म्हणजे एक्झम्पशन तुम्हाला ते घेता येतं. त्यानंतर हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचा अॅन्युअल टर्नओव्हरही बघितला जातो. त्यानंतर तुमची ओरिजिनल एंटिटी आहे की नाही तेही बघितलं जातं. म्हणजे हे बेनिफिट्स घेण्यासाठी जर तुमची एक्झिस्टिंग कंपनीमधून तुम्ही जर असं सेपरेट कंपनी जर करत असाल तर ते मग तुमचं स्टार्टअप रजिस्ट्रेशन नाही होणार. तर फ्रेश कंपनी तुमची असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर महत्वाचं, तुमची जी आयडिया आहे तर ती मोठ्या लेवलवर ग्रो होऊ शकते का नाही, किंवा इनोव्हेटिव्ह त्याच्यामध्ये काही आहे की नाही. सेम ऍज इट इज जर प्रोडक्ट तुम्ही मार्केटमध्ये, म्हणजे सिंपल, मार्केटमध्ये ऑलरेडी पाणी बॉटल आहे आणि तुम्ही पुन्हा एक नवीन पाणी बॉटल बनवता, याच्यामध्ये काहीच इनोव्हेशन नाही, काहीच नाविन्य नाहीये.
तर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन नाही मिळणार. कुठेतरी कोणत्या तरी एका छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही बदल करा, त्यालाच आपण इनोव्हेटिव्ह म्हणू शकतो. आणि ती आयडिया मोठ्या लेवलवर जायला पाहिजे, तर तुम्हाला हे स्टार्टअप इंडियाचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळू शकतं. आणि एकदा का हे सर्टिफिकेट मिळालं तर खूप सारं बेनिफिट्स तुम्हाला मिळतात. जसं तुम्हाला सबसिडी मिळते, तुम्हाला नॉन रिफंडेबल ग्रांट गव्हर्नमेंट कडून मिळतो. आता आपल्या माइंडमध्ये ऑलरेडी बसलेलं असतं की गव्हर्नमेंट सबसिडी मिळवणं एवढं इझी नाही किंवा मिळतच नाही, खूप जणांनी ट्राय केलेलं आहे. ग्रांट मिळणं तर एकदम दूरची गोष्ट आहे. नाही, बिलकुल मिळतो. तेवढा आपल्या प्रोडक्ट मध्ये आपल्या दम असायला पाहिजे, तेवढा आपला बिझनेस प्लॅन तेवढा स्ट्रॉंग असायला पाहिजे, फाउंडरही तेवढा स्ट्रॉंग असायला पाहिजे, म्हणजे तुमचा एक्सपिरियन्सही त्या सेक्टरमध्ये असायला पाहिजे. एज्युकेशनल बॅकग्राऊंड साहजिकच असायला पाहिजे. पण एज्युकेशनल बॅकग्राऊंड नसेलही, पण जर तुम्हाला त्या बिझनेसची आयडिया, स्ट्रॅटेजीज, मार्केटिंग, सेल्स हे सर्व जर क्लॅरिटी असेल, तर तुम्हाला कुठे प्रेझेंट करायचं आहे? समोर गव्हर्नमेंटच्या ऑफिसर समोर प्रेझेंट करायचं आहे, एखाद्या इन्व्हेस्टर समोर प्रेझेंट करायचं आहे. जेव्हा तुम्ही हे प्रेझेंटेशन तुमची कंपनी भली झिरो सेल आहे, पण तुमचं प्रेझेंटेशन, तुमचं क्लॅरिटी एवढ्या क्लॅरिटी लेवलला तुम्ही आहात, तर समोरचा इन्व्हेस्टर काय होतो? अट्रॅक्ट होतो तुमच्यावर, तुमच्या बिझनेस मॉडेलवर. आणि मग तिथे आपल्याला बिलकुल तुमची फंडिंग मिळण्यामध्ये मदत म्हणजे हो आम्ही करू शकतो, किंवा कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. पण आपल्याला जे आतापर्यंत अनुभव आलेले आहे, आपण जस्ट उठतो आणि समोर एखाद्या बँकेसमोर किंवा गव्हर्नमेंट ऑफिस समोर जातो, जिथे आपण आपला माइंड एकदम झिरो असतो किंवा बिझनेस आयडिया झिरो असते. अशा वेळेस तुम्हाला निगेटिव्हच अनुभव मिळणार आहे, कुठेही फंडिंग मिळणार नाही. तर यामध्ये प्रोफेशनल मदत घेणं तेवढंच फायदेशीर ठरतं. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत, बिझनेस साठी जे आवश्यक आहे फंडिंग, सर्वात महत्वाची फंडिंग. जर फंडिंगच नसेल तर पुढे ही सर्व आतापर्यंत जी तयारी केलेली आहे काही फायद्याची नाही. तर बिझनेस जस्ट एक सुरुवात झिरो पासून जर करायचं असेल, तर तुमच्याकडे आतापर्यंतची जी सेव्हिंग आहे त्यामधूनच तुमचा बिझनेस सुरू होणं आवश्यक आहे. तुम्ही कुठेही इतर म्हणजे उसने पैसे किंवा लोन वगैरे करता कामा नये. सुरुवात झिरो पासूनच करा. आयडिया कितीही मोठी असो, ती कशी करायची त्याच्यामध्ये जर कन्फ्युजन असेल तर जरूर आम्हाला विचारा. पण झिरो पासूनच मार्केट टेस्टिंग तरी ऍटलिस्ट झिरो पासून होणं आवश्यक आहे. मग हे फंडिंगचे काही पर्याय आहेत, त्यामुळे मी इथे तुम्हाला फर्स्ट पर्याय हाच दिलेला आहे की सेल्फ फायनान्स करा. आपल्या बिझनेससाठी सेल्फ फायनान्स करा. तुम्ही स्वतः पैसा अगोदर लावा. तिथे तुम्हाला काहीतरी चांगली दिशा पुढे क्लिअर होत असेल, काही सेल्स जनरेट होत असेल, चांगलं प्रॉफिट राहत असेल, तरच तुमच्या घरच्यांकडून पैसे मागा, तरच तुमच्या फ्रेंड्स कडून पैसे मागा, आणि मगच पुढे बँकेला अप्रोच व्हा. मगच तुम्ही आता जेव्हा इथे बँकेला तुम्ही अप्रोच होणार, तर बँक इथे तुम्हाला म्हणणार नाही की तुमचा बिझनेस नवीन आहे, जे आतापर्यंत तुम्ही अनुभवत आहात की तुमचा बिझनेस अजून कागदावरच आहे किंवा तुमच्या माइंडमध्येच आहे, तर आम्ही तुमच्या माइंडमध्ये असलेला बिझनेसला फंडिंग नाही करू शकत. तर त्यावेळेस आपल्याकडे हे प्लस पॉईंट राहतात, या फिगर्स राहतात, की मी भलेही माझी सुरुवात झिरो पासून आहे, पण माझं इथे सेल्स बघा, प्रॉफिट मार्जिन बघा, आणि मी कशा पद्धतीनं नाविन्यपूर्ण हे प्रोडक्ट बनवत आहे, जे मार्केटपेक्षा टोटली डिफरंट आहे. भलेही कॉपी आहे, पण या प्रोडक्ट मध्ये माझ्या ही खासियत आहे. बँक मॅनेजरच नाही, कोणीही अट्रॅक्ट होईल, तुमचा मित्र अट्रॅक्ट होतील, तुमचं पूर्ण नेटवर्क, तुमची फॅमिली अट्रॅक्ट होईल. हा, जर तुमची फॅमिली जर अट्रॅक्ट होत नसेल किंवा तुमचे फ्रेंडही अट्रॅक्ट होत नसेल, तर जरूर अजून तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट मध्ये आणखी सुधारणा करणं आवश्यक आहे. का? कारण आपण तिथे फर्स्ट ट्राय केलेला आहे. मग अशा बँकेकडून आपण लोन घेऊ शकतो. यामध्ये आपल्याला जसं बिझनेस लोन घेता येतं, कॅश क्रेडिट घेता येतं, टर्म लोन घेता येतात, किंवा काही गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स आहेत, तर त्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आणि बँकेचं लोन या दोन्हीचंही कॉम्बिनेशन करता येतं. किंवा प्युअरली गव्हर्नमेंटची स्कीम्स, ज्यामध्ये तुम्हाला फक्त सबसिडी किंवा फक्त ग्रांटही मिळू शकतो. मग त्यासाठी काही ही आपल्याकडे हे जे रजिस्ट्रेशन आहेत ते असणं आवश्यक आहे, जसं मी आता तुम्हाला सांगितलं. स्टार्टअप इंडिया, आता कोणत्या कोणत्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहे, मी काही मोजक्या सर्व्हिसेस किंवा मोजक्या स्कीम्स इथे तुम्हाला दाखवलेल्या आहे. एवढ्याच आहेत असं नाही. तुमचं सेक्टर कोणतं आहे, प्रोडक्ट काय आहे, कुठे आहे, कोणत्या भागात आहे, टार्गेट कस्टमर कोण आहे, तुमचं टार्गेट मार्केट काय आहे, डोमेस्टिक आहे, इंटरनॅशनल आहे, यानुसार या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स बदलतात आणि त्यानुसार वेगवेगळे बेनिफिट्स आपण घेऊ शकतो. सगळ्या स्कीम्स सगळ्यांनाच लागू होतात असं नाही. तर हे पूर्ण डिफरंट आहे. तर त्यासाठी तुमचं कन्सल्टेशन खूप महत्वाचं आहे, की तुमचं प्रोडक्ट कोणतं आहे आणि त्यासाठी योग्य सुटेबल अशी स्कीम कोणती आहे,
ज्यामध्ये गव्हर्नमेंट मधूनही आपल्याला मदत होईल आणि बँकही आपल्याबद्दल पॉझिटिव्ह राहील. बघा आतापर्यंत मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या जर तुमच्या परफेक्टली जर पूर्ण असतील तर आम्ही जबाबदारी घेऊ शकतो तुम्हाला फंडिंग मिळवून देण्याची. पण जे आतापर्यंत समजा जे काही आपण किंवा जे आमच्यापर्यंत येतात बिझनेस पूर्ण झिरो असतो. आयडियामध्ये तेवढा दम नसतो किंवा जरी दम असेल तर ते मार्केट त्यांनी चेक केलेलं नसतं, म्हणजे आयडिया टेस्ट केलेली नसते किंवा बिझनेसचे पाहिजे तेवढे जे रजिस्ट्रेशन आहे ते नसते. म्हणजे आपण आपल्यामध्ये ही कमी जी आहे ही आपल्यामध्ये आहे. मग का म्हणून गव्हर्नमेंटने तुमच्यावर ट्रस्ट करावा, का म्हणून तुम्हाला सबसिडी आणि ग्रांट द्यावा आणि काय म्हणून बँकेने तुम्हाला फंडिंग करावं. तर हे सगळं काही परफेक्ट करा. आतापर्यंत मी जे सांगितलेलं आहे ते फंडिंग मिळवून देण्याची जबाबदारी आमची. त्यासाठी आम्ही फंडिंगचेही काम करतो. जरूर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मग यामध्ये फंडिंग मध्ये बँकेची फंडिंग आहे, आम्ही करून जे करून देतो ते त्याबद्दल सांगतो आहे. बँक फंडिंग आहे, गव्हर्नमेंट ज्या स्कीम आहेत त्याबद्दल आम्ही तुम्हाला मदत करतो म्हणण्यापेक्षा तुम्हाला फंडिंग मिळवून देतो. त्यानंतर जे प्रायव्हेट फंडिंग आहे तीही आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो, पण त्यासाठी या सगळ्या गोष्टी अगोदरच्या क्लिअर असणं आवश्यक आहे. प्रोजेक्ट फंडिंग आपल्याला करता येईल. पुढे व्हेंचर कॅपिटलिस्ट आहे, त्याही अगोदर एंजल इन्व्हेस्टमेंट आहे. एंजल इन्व्हेस्टमेंट आपण आता तो पर्याय बघणार आहोत. एंजल इन्व्हेस्टर कोण आहे? सिंपल एक पर्सन असतो ज्यांच्याकडे पैसा आहे. आता जसं मी आहे आणि तुमच्याकडे एक बिझनेस आयडिया आहे आणि आतापर्यंत बिझनेस आयडिया आहे त्यामध्ये काही ना काहीतरी नवीन आहे. कोणती म्हणजे जे एक्झिस्टिंग प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये कोणती तरी गोष्ट तुमच्याकडे युएसपी आहे. त्यानंतर तो जो प्रोडक्ट आहे, तो जो आयडिया आहे ती मार्केटमध्ये तुम्ही टेस्ट केलेली आहे. प्रॉपर बिझनेस प्लॅनिंग बनवलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचं तुमच्याकडे क्लॅरिटी आहे. सगळे कोणते रजिस्ट्रेशन, लायसन्सेस, सर्टिफिकेशन हे सगळे आहे आणि थोडाफार सेल्स सुद्धा तुमच्याकडे तुमचा झालेला आहे. आता ही वेळ आहे तुमचे एंजल इन्व्हेस्टर्स पर्यंत पोहोचण्याची. मग आता मी एंजल इन्व्हेस्टर्स आहे. तुमचं प्रेझेंटेशन म्हणजे तुमचं पिच डेक आपण अगोदर बनवणार आणि ते प्रेझेंटेशन माझ्या समोर होणार. मग मला जर हे सर्व काही तुमचं प्रेझेंटेशन आवडलं, तुमचं पूर्ण पिच डेक आवडलं आणि मला तुमच्या बिझनेस मॉडेलवर आता भरोसा होतो आहे, ट्रस्ट होतो आहे तुमच्यावर, तुमच्या प्रोडक्टवर, तुमच्या पूर्ण क्लॅरिटीवर माझा भरोसा बसलेला आहे. आता मी का पैसे नाही देणार तुम्हाला? बिलकुल 100% मी तुम्हाला पैसे देऊ शकतो. पण कशाच्या बदल्यात पैसे देणार? तर जी काही आता तुमची 100% या कंपनीमध्ये होल्डिंग आहे किंवा 50-50 तुमचे 2 डायरेक्टर्स आहेत, तर या होल्डिंग मध्ये माझे काही होल्डिंग तुमच्या कंपनीमध्ये मी ठेवेल. जसं आता तुमची 2 डायरेक्टर आहेत, तुम्ही 50-50% तुम्ही 2 डायरेक्टर आहात आणि मी तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला काही पैसा फंड म्हणून देतो आहे. तर त्याच्या बदल्यात मला तुमच्या दोघांकडूनही शेअर्स पाहिजे. सिंपल. मग आता मी तुम्हाला ऑफर करेल की मी तुम्हाला एक 1 CR फंडिंग देतो, त्या बदल्यात मला तुमची कंपनीची 20%, 30%, 40% फंडिंग पाहिजे. सिंपल. या बदल्यात असेही एंजल इन्व्हेस्टमेंट केले जाते. आता फक्त फंडिंगच मिळते का एंजल इन्व्हेस्टर्स कडून? नाही, तर तुम्हाला त्या बदल्यात त्यांची मेंटरशिपही मिळू शकते, म्हणजे त्यांचं गायडन्सही मिळू शकतो. बघा, जो कोणी एंजल इन्व्हेस्टर्स असतो तो असाच पैसा आहे म्हणून नसतो बसलेला एंजल इन्व्हेस्टर. त्यांना त्या त्या सेक्टरचा एक्सपिरियन्स असतो आणि आपणही एंजल इन्व्हेस्टर कोणालाही नाही अप्रोच होणार. आपल्या सेक्टरमध्ये कोण असा चांगला व्यक्ती आहे जो सक्सेसफुल झालेला आहे आणि आता ते एंजल इन्व्हेस्टर्स म्हणून काम करत आहे, तर अशा व्यक्तीला आपल्याला अप्रोच व्हायचं आहे. ते कसं अप्रोच व्हायचं आहे, कसं प्रेझेंटेशन द्यायचं आहे, काय बोलायचं आहे, काय पिच डेक आहे, हे सर्व जबाबदारी आमची राहते. तर यांच्याकडून आपल्याला फंडिंग आणि त्यांचा मेंटरशिप म्हणजे त्यांचा सपोर्ट मिळतो, म्हणजे त्यांच्या अनुभवाचा आपल्या कंपनीमध्ये फायदा मिळतो. याला आपण एंजल इन्व्हेस्टर्स म्हणतो. मग यांच्यापर्यंत पोहोचण्याचं कामही आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो. इनडायरेक्टली त्यांच्याकडून फंडिंग मिळवून देण्याचं काम आम्ही तुमच्या बिझनेस सोबत करू शकतो. आता याचा एक पुढचा पर्याय, एंजल इन्व्हेस्टर्सला एक फंडिंगची लिमिटेशन्स असतात. का? कारण तो एकटा काम मार्केटमध्ये फंडिंग करतो आहे. मग याच्या पुढे जाऊन असे काही जे सिंगल एंजल इन्व्हेस्टर्स आहेत, तर त्यांनी एक फर्म म्हणजे व्हेंचर कॅपिटल फर्म अशी उभा केलेली असते. समजा माझ्यासारखे अजून 10 जण एंजल इन्व्हेस्टर्स आहेत. मग आम्ही काय केलेलं आहे की एक कंपनी उभा केलेली आहे जी मार्केटमध्ये फंडिंग करणार आहे नव उद्योजकांना किंवा एक चांगल्या स्टार्टअप आयडियावाल्यांना. मग आता ही फंडिंग कशी होईल? ही मोठ्या प्रमाणात फंडिंग होते.
मग तेही तिथेही तुम्हाला सेम पद्धतीने जायचं आहे आणि सेम तयारीनिशी तिथे पोहोचायचं आहे. सगळी आपली तयारी, सगळी क्लॅरिटी, सगळं पिच डेक, आपलं बिझनेस प्लॅन, आपला आतापर्यंतचा सेल्स, हे पूर्ण प्रेझेंटेशन दिल्यानंतर ते एंजल हे जे व्हेंचर कॅपिटल फर्म आहे ही आपल्याला मोठ्या प्रमाणात फंडिंग करू शकते. बिलकुल मिळत आहे मार्केटमध्ये. फक्त आपल्याला आपल्या ज्या कमी आहेत त्या शोधायच्या आहेत, त्यावर काम करायचं आहे आणि मग या लेवलची आपल्याला तयारी करायची आहे. ती पूर्ण तयारी करून घेण्याची जबाबदारी ही आम्ही घेतो आहे. म्हणजे प्रत्यक्ष तुमच्या बिझनेस सोबत सुद्धा आम्ही काम करतो आहोत, आमचा स्टाफ काम करतो आहे त्या लेवलचा. आणि त्या प्रमाणात स्टाफही आम्ही हायरिंग केलेली आहे. म्हणजे आता मोठ्या लेवलवर आम्ही काम करणं सुरू केलेलं आहे. आता यापुढचं आणखी काही फंडिंग होऊ शकतं का? तर जरूर होऊ शकतं. यासाठी क्राऊड फंडिंग आहे. जर तुमची फंडिंगची रिक्वायरमेंट कमी जर असेल, इनिशियल स्टेजला असाल तुम्ही, तर क्राऊड फंडिंग सुद्धा आता खूप सारे वेगवेगळे क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म आहेत. त्यामधून आपल्याला आपली बिझनेस आयडिया, बिझनेस प्लॅन शेअर करायचा आहे या क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मवर. तिथे छोटे जे काही लोक असतात, म्हणजे युजर्स असतात, ते छोट्या छोट्या प्रमाणात आपल्याला क्राऊड फंडिंग म्हणजे पैसा मिळवून देतात. त्यानंतर पीअर टू पीअर लेंडिंग सुद्धा आहे. यामार्फतही आपल्याला चांगली फंडिंग होऊ शकते. तर हे असे काही फंडिंगचे पर्याय मी तुम्हाला सांगितलेले आहे. यामध्ये आपण एक्झॅक्टली सध्या कोणत्या स्टेजला आहे, आपल्याला फंडिंगची रिक्वायरमेंट कोणती आहे, किती आहे, आणि त्या फंडिंग मिळाल्यानंतर आपण आपला प्लॅन काय आहे, कशासाठी फंडिंग पाहिजे, ही सर्व क्लॅरिटी घेऊन मग आपल्याला आता कोणाला अप्रोच व्हायचं आहे हे आम्ही तुमच्यासोबत ठरवतो, किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअली ठरवू शकता आणि समोर अप्रोच होऊ शकता. सर्व प्लॅनिंगने गेलं तर 100% फंडिंग होऊ शकते. तो आतापर्यंत जे माइंडमध्ये आहे आपल्या फंडिंग मिळत नाही, ते बिलकुल काढून टाका. त्यानंतर आपल्याला पुढे फंडिंग मिळालेली आहे, आता प्रत्यक्ष आपल्याला बिझनेसमध्ये काम करायचं आहे. तर पुढे बघा, म्हणजे बिझनेसच्या आयडियापासून आपण काम करतो आहोत, तर पुढे आता मोठ्या लेवलवर आपल्याला स्केल करण्यासाठी कोणत्या कोणत्या स्टेप्स असतात त्याबद्दल आपण इथे डिस्कस करत आहोत. मग आता पैसा भेटलेला आहे, किंवा पैसा भेटण्याच्या अगोदर आपल्याला काय करणं आहे, टीम बिल्ड करणं आहे. आपल्या आयडियामध्ये दम आहे, आपण सर्व काही आतापर्यंत टेस्टिंगही केलेलं आहे, पण आता कुठेतरी आपण कमी पडतो आहे, मी एकटा कुठेतरी कमी पडतो आहे. मग मला माझ्याच माइंड सारखा काम करणारा, ज्याचा दृष्टिकोन, ज्याचा माइंडसेट माझ्याच लेवलचा आहे, असा मला को फाउंडर एक शोधायचा आहे. को फाउंडर म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाहीये, मी जसा आहे माझ्या बिझनेससाठी सेम को फाउंडर आहे त्याच माइंडसेटचा आहे. तर असा को फाउंडर तुम्ही तुमच्या स्टार्टअपसाठी, तुमच्या बिझनेससाठी जरूर अपॉइंट करा. किंवा स्टार्टअप मेंटर हा तुमच्या बिझनेसमध्ये काही शेअर्स घेऊनही येऊ शकतो, किंवा विदाऊट शेअर्स म्हणजे एक एम्प्लॉई म्हणू शकतो, किंवा कन्सल्टंट सुद्धा म्हणू शकतो. जसं आम्ही स्टार्टअप मेंटर तुमचं करू शकतो. तर आम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कुठेही इक्विटी घेणार नाही, कुठेही शेअर्स घेणार नाही, पण आम्ही तुमच्या बिझनेसमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे काम करू शकतो. मग यासाठी लागते काही प्रोफेशनल फीस, काही कन्सल्टन्सी चार्जेस देऊनही तुम्ही स्टार्टअप मेंटर आम्हाला किंवा दुसऱ्या आणखी मार्केटमध्ये जे कोणी मेंटर आहेत त्यांना अपॉइंट जरूर करू शकता. स्टार्टअप मेंटर्स काय करतील, तुमच्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मदत करतील. त्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट, यामध्येही तुम्हाला म्हणजे जसं बजेटिंग करणं, तुमचे फायनान्शियल्स रेकॉर्ड करणं, फायनान्शियल फोरकास्ट करणं, हे सर्व गोष्टी, त्यानंतर तुमचा बिझनेस रजिस्टर्ड करणं आणि कंप्लायन्सेस करणं, ऑडिट करणं, हे सर्व बिझनेसच्या गोष्टी हँडल करण्यासाठी तुम्हाला सीए आणि सीएस यांची आवश्यकता असते. तर यांची अपॉइंटमेंट करा, आमच्याकडूनही अपॉइंटमेंट करून घेऊ शकता, किंवा तुमच्या जवळचे सीए सीएस सुद्धा तुम्ही हायर करू शकता. त्यानंतर लिगल ऍडवायझर सुद्धा आपल्याला अपॉइंट करणं आवश्यक आहे. हा काही फिक्स आपल्याला त्यांना सॅलरी द्यायचं असं नाही, जसं काम तसं आपल्याला आपली त्यांची फीस राहते. तर लिगल ऍडवायझर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीसाठी लागू शकतो. मग काही अग्रीमेंट्स प्रिपेअर करायचे आहेत, ट्रेडमार्क साठी तो काम करू शकतो. काही कोणाच्या अगेन्स्ट मध्ये जर आपल्या अगेन्स्ट मध्ये जर काही कोणाची कंप्लेन आली, किंवा आपल्याला कोणाच्या अगेन्स्ट मध्ये कंप्लेन करायची असेल, तर बिलकुल हे लिगल ऍडवायझर आपल्याला मदत करतात. बघा, आपली सुरुवात छोटी आहे, पण माइंडसेट कोणत्या लेवलचा आहे, पूर्ण वरच्या लेवलचा आहे. आणि ज्यांचा माइंडसेट वरच्या लेवलचा आहे त्यांनाच इथे सक्सेस मिळू शकतं. आणि फायनली तुम्हाला एम्प्लॉई हायरिंग तर करायचीच आहे. एम्प्लॉईवर विदाऊट एम्प्लॉई काम करणं, हा सुरुवातीला तुम्ही करा, एकट्याने काम करा. त्यानंतर को फाउंडर घ्या. को फाउंडरला सॅलरी देण्याची गरज नाहीये. का? कारण तो आपल्यासारखाच आहे, म्हणजे विदाऊट सॅलरी, आणि काम करायचंय.
कुठेही भाड्याने जागा घेऊ नका, घरापासून सुरुवात करा. पण थोडा सेल्स होतो आहे, थोडं मार्केट आपण टेस्टिंग केलेलं आहे, त्यानंतर एखादा एम्प्लॉई हायर करा. आता त्या एक एम्प्लॉई कडून काम होणं शक्य नाही, मग दुसरा एम्प्लॉई हायर करा, तोपर्यंत तुमचा सेल्सही वाढलेला असेल. आता एक छोटे छोटे डिपार्टमेंट आता तुम्ही इस्टॅब्लिश करणं सुरू करा. म्हणजे जसं सेल्स डिपार्टमेंट, मग सेल्स डिपार्टमेंटची जबाबदारी एखाद्या एम्प्लॉईवर द्या, पूर्ण तो सेल्स मॅनेजर त्या सेल्स डिपार्टमेंट हँडल करेल. आता तुमचं माइंड फक्त ग्रोथ आणि ग्रोथ कडेच राहील. त्यानंतर मार्केटिंग डिपार्टमेंट एस्टॅब्लिश करा, तिथे एक व्यक्ती अपॉइंट करा. हे कधी होत आहे, जेव्हा आपला सेल्स स्टेप बाय स्टेप वाढत जातो आहे आणि तिथे आपण आपल्या इंटरनली तेवढं चेंजेस करतो आहोत. नाही तर आता तुम्ही बघू शकता कित्येक बिझनेस ग्रोथ सुद्धा झालेले आहे, पण ते सर्व कामं स्वतः करत आहे. म्हणजे त्याला ग्रोथ म्हणू शकतो, पण स्केल नाही म्हणू शकत, मोठ्या लेवलवर स्केल नाही करत. तिथे ते एक दुकान ते एकच दुकान असते. तर मोठ्या लेवलवर स्केल करायचं असेल, बिझनेसचं ऑटोमेशन करायचं असेल, म्हणजे तुम्ही तुमचं जरी आता प्रत्यक्ष तुमच्या बिझनेसवर लक्ष नाही, तरी तुमचा बिझनेस स्मूथली चालतो आहे आणि आता तुम्ही एखादा नवीन स्टार्टअप सुद्धा उभा करू शकत करण्याचं प्लॅनिंग करू शकता. तुम्ही बघत असाल मार्केटमध्ये एकच व्यक्ती आहे, त्याच्या 10 कंपन्या आहेत. का आहेत? कारण त्यांनी प्रत्येक छोट्या छोट्या कामाचं नियोजन केलेलं आहे. त्या योग्य त्या जागेवर योग्य व्यक्तीची अपॉइंटमेंट केलेली आहे, त्यांची जबाबदारी दिलेली आहे. म्हणून ते आता त्यांचा माइंड एकदम ब्लँक होतो तिथे आणि ते नवीन व्हेंचरवर फोकस करू शकतात. तर हे आपल्याला एक्सपर्टाईज हायर करायचे आहे. त्यानंतर आता पुढे आपल्याला आपल्या बिझनेसचं लोकेशनही डिझाईन करायचं आहे. म्हणजे लोकेशन हे फिजिकली असू शकतं किंवा डिजिटली असू शकतं. फिजिकल म्हणजे तुमची एक फॅक्टरी आहे, एक युनिट आहे किंवा एखादा स्टोअर आहे, याला बोलतो आपण फिजिकली. आणि डिजिटली म्हणजे तुमची कंपल्सरी वेबसाईट असणं आवश्यक आहे. आज जर बघितलं आपण तर सर्व 90% जे आपले कस्टमर आहेत किंवा जे आपले टार्गेट कस्टमर आहेत ते डिजिटली आहेत. मग ते जर डिजिटली असेल तर आपला बिझनेस का डिजिटली नसावा, का त्यांना आपल्यापर्यंत येण्याची आपण वाट बघतो आहोत? आपला बिझनेस आहे इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि आपला टार्गेट कस्टमर आहे मुंबईमध्ये. आता त्यांची इथे येण्याची वाट बघत बसणार आहोत का आपण? नाही. तर आपल्याला आपला बिझनेस मोठा करायचा आहे, स्केल करायचा आहे, तर तो कस्टमर तिथे घर बसून मुंबईच्या वरून आपल्याकडून प्रोडक्ट आपलं सर्व्हिस घेऊ शकतो, असा प्लॅटफॉर्म आपल्याला तयार करायचा आहे. तेव्हाच आपण आपल्या स्केल बिझनेस ग्रोथच्या दिशेने योग्य पाऊल टाकत आहोत असं म्हणू शकतो. मग आता डिजिटलमध्ये खूप सर्व चेंजेस झालेले आहे, खूप सारं इनोव्हेशन झालेलं आहे. या प्रत्येक डिजिटली तुम्ही टूल्स वापर करा, डिजिटल स्ट्रॅटेजी वापर करा, डिजिटल मार्केटिंग करा. त्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी तुमची प्रोफेशनलची मदत घ्या, आमची मदत घ्या. याच्यामध्ये जर डाऊट असेल तर जरूर आमच्या टीमला तुम्ही मार्केटिंग टीम सोबत कनेक्ट होऊ शकता. आणि आवश्यकता असेल म्हणजे तुमचा बिझनेस एक्झॅक्टली कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे आणि मला आता डिजिटली व्हायचं आहे, तर डिजिटली मी कशा पद्धतीने गेलं पाहिजे, कसं माझ्या टार्गेटेड कस्टमरला त्यांच्यापर्यंतच कसं पोहोचलं पाहिजे, ऑर्गॅनिकली मार्केटिंग कसं केलं पाहिजे किंवा पेड मार्केटिंग, पेड कॅम्पेन्स कसे रन केले पाहिजे, हे सर्व तुम्ही ट्राय करू शकता. हे जर स्वतः नसेल ट्राय करतायत तर आम्हाला अप्रोच व्हा. पण एक मार्केटिंग परफेक्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी जर नसेल तर आपला मार्केटिंग बजेट सुद्धा वाया जातो. तर अगोदर आपल्याला स्ट्रॅटेजी बनवावी लागते. मग स्ट्रॅटेजीमध्ये याच सर्व गोष्टीचा अगोदर स्टडी होते. आता कोणताही जर बिझनेस असेल, तुमचं प्रोडक्ट असेल, तर मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये काय डिसाईड करणं आहे, काय बघणं आहे, आपला टार्गेट कस्टमर कोण आहे, त्यांचं इन्कम ग्रुप कोण आहे, तो कुठला आहे, त्याचं इन्कम ग्रुप, त्याच्यानंतर तो कोणत्या आपल्या कॉम्पिटिटरचे प्रोडक्ट वापरतो आहे. मग आपल्याला अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये काय बदल करता येईल की जेणेकरून आता तो ते प्रोडक्ट टाळून आपल्या प्रोडक्टला प्राधान्य देईल, अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आपल्याला बघणं आहे आणि बनवणं आहे. आणि नंतर त्या स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला आपलं मार्केटिंग बजेट खर्च करणं आहे किंवा ऑर्गॅनिक मार्केटिंग करणं आहे. मग ही डिजिटली असू शकते, फील्ड मार्केटिंगही असू शकते किंवा फिजिकली जसं आपलं स्टोअर आहे तिथेही असू शकतं. पण मार्केटिंग डिजिटली म्हणजे तुम्हाला तुमचं जर बिझनेस मोठा करायचा असेल तर फिजिकली आपण जेवढं प्राधान्य देतो त्याच्यापेक्षा जास्त ऑनलाईन तुम्हाला प्राधान्य देणं आवश्यक आहे आजच्या या जमान्यामध्ये. चालेल, आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर मार्केटिंग प्लॅन आपल्याला डिझाईन करायचा आहे. तर मार्केटिंग प्लॅनिंग मध्ये आपण काय काय करतो, तर आपलं ब्रँड आयडेंटिटी, लोकांना आपलं प्रोडक्ट, आपलं ब्रँड ध्यानात राहायला पाहिजे. मग जसं आपल्याला प्रत्येक प्रोडक्टचा एक ब्रँड, त्यांचा लोगो काय आहे, कलर कॉम्बिनेशन काय आहे, हे लवकर लवकर लक्षात येतं.
तर आपल्यालाही या छोट्या छोट्या गोष्टीचं हे करायचं आहे. जसं आपण बघतो, जसं एसबीआयचा जर ब्रँड कलर बघितला तर तो ब्लू कलर आपल्याला ताबडतोब आठवतो. मग आपल्याच बिझनेसचा असं एक स्पेसिफिक ब्रँड कलर का नाहीये, किंवा जरी असेल तर आपण प्रत्येक आपल्या पोस्ट जे आहेत, आपलं प्रत्येक मार्केटिंग कंटेंटमध्ये आपला कलर का चेंज होतो आहे. यामुळे काय होतं, कस्टमर कन्फ्युज होतो. कस्टमरच्या माइंडमध्ये किंवा आपला जो कस्टमरचा जो पर्सोना जो असतो तो आपल्याला क्लॅरिटी नाहीये. आपला कस्टमर एक्झॅक्टली कोण आहे, तो चेहरा कोण आहे, तर त्यानुसारच हे सर्व काम करायचं आहे. आणि पुढे आपण या कॉम्पिटिशन मधून आपल्याला पुढे स्टँड आउट होण्यासाठी आपल्याला काय स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे तेही आपल्याला इथे बघायचं आहे. आणि आपले जे कस्टमर्स आहेत ते लॉयल राहिले पाहिजे, रिपीट कस्टमर आले पाहिजे. असं नाही की कस्टमर एकदा आला आणि गेला, त्यानंतर पुन्हा आपण मार्केटिंग करतोय, पुन्हा कस्टमर आणतोय, पुन्हा तो आपल्याकडून एकदा प्रोडक्ट घेतो आणि जातो आहे. इथे कुठे कमी पडतो आहोत आपण, तर कस्टमर सर्व्हिस मध्ये कमी पडतो आहोत. तर ही कस्टमर सर्व्हिस जर आपण त्यावर जर चांगलं लक्ष दिलं तर आपल्याला लॉयल कस्टमर बनवण्यामध्ये मदत होते. आणि जेव्हा आपले भरपूर असे लॉयल कस्टमर बनतात तर त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपलं मार्केटिंग बजेट कमी खर्च होऊ शकतं. तर इथे बघू शकता तुम्ही काही मार्केटिंग स्ट्रॅटेजीज तुम्हाला दिलेल्या आहेत आम्ही. तर त्यापैकी तुमच्या बिझनेससाठी एक्झॅक्टली अशी कोणती मार्केटिंग स्ट्रॅटेजी आपल्याला युजफुल होते आहे तेही आपण बघतो. तुमच्या बिझनेसचं प्रोडक्ट काय आहे, या सर्व गोष्टी काय आहे, तुमचा टार्गेट कस्टमर कोण आहे, आणि तुमचं मार्केटिंग बजेट किती आहे, टार्गेट एरिया काय आहे, सगळ्या गोष्टी म्हणजे एकदा मार्केटिंग स्ट्रॅटेजी फायनल झाली तर मग आपण ठरवतो की तुम्हाला या कोणत्या पर्यायाचा, मार्केटिंग पर्यायाचा वापर करणं योग्य राहील. हे सगळे पर्याय जवळपास जे असतात तर ते मी तुम्हाला इथे शो करतो आहोत. मग योग्य तो पर्यायाचा जर वापर केला आणि आपण त्याच्यावर जर मार्केटिंग बजेट जर खर्च केलं तर 100% रिझल्ट मिळवून देण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही घेऊ शकतो. तुम्ही जस्ट आम्हाला टर्नओव्हर देऊ शकता की मला एका वर्षामध्ये एवढा टर्नओव्हर माझ्या बिझनेस मधून पाहिजे आणि माझं मार्केटिंग बजेट एवढं आहे, मला आमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी अशी अशी आहे, बिझनेस प्लॅन पूर्ण बनवलेला आहे. हे सगळं जर झालं तर आम्ही तुमचं जे टर्नओव्हरचे जे आहे कमिटमेंट ही सुद्धा घेऊ शकतो. इव्हन सध्या घेतो आहे आणि त्या दिशेने आमचं कामही चालू आहे. मग त्यासाठी होईल की यापैकी कोणतंही आम्ही किंवा मल्टिपल पर्यायही तुमच्या बिझनेस सोबत ट्राय करू शकतो. तर हे मार्केटिंगचे काही ऑप्शन्स मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. त्यानंतर मार्केटिंग करणंच पुरेसं नाही तर तुमचं कस्टमर बेस, म्हणजे मी आता जसं सांगितलं की रेग्युलर तुमचा कस्टमर बेस, म्हणजे एकदा कस्टमर आपल्यासोबत कनेक्ट झाला तर तो गेलाच नाही पाहिजे. कस्टमर रिटेनिंग हे सगळ्यात महत्वाचं आहे. कित्येक बिझनेस असे आहे की ते चालू काळामध्ये खूप सक्सेस झाले पण ते रिटेनिंग मध्ये कमी पडले. कस्टमर पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे येणं बंद झालं म्हणून ते बिझनेस फेल झालं. नाहीतर बाकी सगळं काही योग्य होतं. त्यांचं प्रोडक्ट चांगलं होतं, प्राइसिंग चांगली होती, म्हणजे त्यांची क्वालिटी टेस्ट असू शकते ते चांगलं होतं, सगळं काही चांगलं होतं. पण त्यांना रिटेन्शन स्ट्रॅटेजी नव्हती. रिटेन्शन कशा पद्धतीने करावं ते क्लिअरिटी नव्हते, म्हणून कस्टमर त्यांच्यापासून तुटलेला आहे. तर हा कस्टमर न तुटण्यासाठी कस्टमर बेस आपल्याला वाढवायचा आहे. मग हे पर्सनलाइज आम्ही तुमच्या बिझनेसचा स्टडी करतो आणि रिटेन्शन स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने बनवलं पाहिजे, कस्टमर पुन्हा पुन्हा आपल्याकडे कसा अट्रॅक्ट झाला पाहिजे, किंवा आपल्याला सोडून दुसरीकडे भलेही आपलं प्रोडक्ट आता महाग झालेला आहे, सुरुवातीला आपण स्वस्त ऑफर केलं, आता जरी महाग झालेला आहे पण तरी आपण त्या ब्रँडला, आपल्याला ते कस्टमर विसरलेच नाही पाहिजे, यासाठी सुद्धा आपण तुमच्या बिझनेस सोबत काम करू शकतो. आता हा कस्टमर हे सर्व झालेलं आहे, सर्व आपला बिझनेस मार्केटिंग करतो आहोत, कस्टमरही लॉयल बनतो आहे, हे पर्टिक्युलर एखाद्या एरियामध्ये होत आहे. आता आपल्याला वेळ आलेली आहे मोठ्या लेवलवर बिझनेस एक्सपान्शन करायचा. मग ते आपल्या डोमेस्टिक लेवलवर असू शकतं किंवा इंटरनॅशनल लेवलवर असू शकतं. मग इंटरनॅशनल किंवा आपल्या मोठ्या लेवलवर जर स्केल करायचं असेल तर आपल्याला प्रॉपर एक्सपान्शन प्लॅन बनवणं आवश्यक आहे. विदाउट एक्सपान्शन प्लॅन जर आपण एक्सपांड करायला जर गेलो तर आपला जो काही सध्या बिझनेस चालू आहे तोही कोलमडतो. हे कित्येक बिझनेसचं एक्झाम्पल आहे. म्हणजे बिझनेस मोठं करायला गेले आणि सध्याचा जो काही छोटं दुकान होतं किंवा छोटा बिझनेस होता तोही पूर्ण दुर्लक्ष झाला. तर त्यासाठी प्लॅनिंग महत्वाची आहे. तर एक्सपान्शन करायचं आहे तर एक्सपान्शनची स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग ही करणं आवश्यक आहे. मग ही कशा पद्धतीने करायची आहे, तुमचा बिझनेस काय आहे पूर्ण स्टडी करून आम्ही तुमच्या बिझनेसची एक्सपान्शन प्लॅनिंग करून देऊ शकतो. त्यासाठी मग काय आवश्यक आहे, आतापर्यंत जो काही आपल्याकडे स्टाफ होता त्यापेक्षा ऍडव्हान्स लेवलचा माइंड असलेला स्टाफ आपल्याला हायर करणं आहे. आणि त्यांचं स्किल्स म्हणजे इव्हन या वेळेला असा स्टाफ पाहिजे की माझं जे नॉलेज आहे ते कमी पडत आहे, आता मला माझ्या डोक्याच्या पेक्षा
ऍडव्हान्स माइंडचा जो व्यक्ती आहे तो हायर करायचा आहे. मग भलेही तिथे सॅलरी जास्त द्यावी लागू शकते आणि तिथे देणंही परवडतं. म्हणजे बघा, जे जे मोठाले बिझनेस आहेत तर ते त्यांच्या त्या फाउंडर पेक्षा त्यांची टीम किंवा त्यांचे जे मॅनेजर्स आहेत, त्यांची जी मॅनेजमेंट टीम आहे ती त्यांच्याही पेक्षा ऍडव्हान्स माइंडची असते. मग आता ही वेळ अशी आहे की आपल्याला हे ऍडव्हान्स माइंडचे जी टीम आहे ती उभा करायची आहे आणि पूर्ण साहजिकच आपण त्यांच्यावर जबाबदारी दिलेली असते. आता फक्त त्यांच्याकडून आपला बिझनेस एक्सपान्शन करून घ्यायचा आहे आणि आपलं पूर्ण मॅनेजमेंट आपल्याला काय यायला पाहिजे, यासाठी फक्त टीम हँडलिंग येणं आवश्यक आहे. ऍटलीस्ट ती तरी स्किल आपल्याकडे असणं आवश्यक आहे. तर या अशा पद्धतीनं आपल्याला प्लॅन बनवायचा आहे. यामध्ये जर तुम्हाला आमची मदत लागेल, म्हणजे तुमचा ऑलरेडी जरी बिझनेस असेल तर एक्सपान्शन जर करायचं असेल, मार्केटिंग प्लॅन जर बनवायचा असेल तर आम्ही तुमची नक्कीच इथे मदत करू शकतो योग्य प्लॅनिंग बनवून. तर आम्ही कोण आहोत, जसं तुम्हाला सध्या तर सर्वांना माहितच आहे आम्ही कोण आहोत. 2015 पासून आपली कंपनी अंबड येथून सुरुवात झालेली आहे आणि सीए, सीएस, ऍडव्होकेट, मार्केटिंग जे कन्सल्टंट आहेत ते आहेत. म्हणजे एक सध्या एक 28 लोकांची आपली अंबड आणि इथे छत्रपती संभाजीनगर इथे टीम आहे, जी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्लायंट सोबत आम्ही काम करत आहोत. त्यानंतर आता आम्ही सध्या तुम्हाला काय ऑफर करत आहोत. आजचा जो हा वेबिनार झालेला आहे यामध्ये आम्ही तुम्हाला काय ऑफर करत आहोत, आमच्या काय काय सर्व्हिसेस आहेत. आताच घ्यायच्या आहे सर्व्हिसेस असंही काही नाहीये. त्या अगोदर तुम्ही आमच्यासोबत पर्सनल मीटिंग करा, कन्सल्टेशन करा. आमच्या या दोन्ही ठिकाणी तुम्ही ऑफिसला व्हिजिटला या आणि मगच तुमची जी योग्य प्लॅनिंग झाल्यानंतरच तुम्ही ठरवू शकता की आमच्याकडून सर्व्हिस घ्यायची आहे नाही घ्यायची आहे. तर आम्ही कुठे कुठे काम करतो सध्या तुमच्या या पूर्ण वेबिनारमध्ये. तर पहिलं आहे तुमचं आयडिया जनरेट करून देणं. जर तुमच्याकडे तुम्ही कन्फ्युज असाल की मी कोणता बिझनेस करू जेणेकरून तो सक्सेस झाला पाहिजे आणि पुढे त्याला इतका स्कोप आहे की तो स्केलही झाला पाहिजे. बिझनेस आयडिया म्हणजे अशी नाहीये की बिझनेस आयडिया तर तुम्ही शोधू शकता, पण अशी आयडिया जी पुढे सक्सेस झाली पाहिजे, लॉंग टर्म चालली पाहिजे आणि मोठ्या लेवलवर जाण्याची त्या आयडियामध्ये क्षमता आहे, अशी आयडिया फाइंड आउट करून देणं ही आम्ही करू शकतो. त्यानंतर ती जी आयडिया आपण फायनल केलेली आहे तर ती आयडिया छोट्या लेवलवर टेस्ट करणं, मार्केट टेस्ट करणं, म्हणजे त्याला आयडिया व्हॅलिडेशन करणं, हे पण आम्ही तुमच्या सोबत करू शकतो. त्यानंतर पुढे बिझनेस प्लॅनिंग, मी आता जे तुम्हाला सांगितलं हा बिझनेस प्लॅन परफेक्टली तुमचा बनवून देणं, तुम्हाला एक्सप्लेन करून देणं, हेही आम्ही तुमच्या सोबत करू शकतो. त्यानंतर पुढे हे सर्व झाल्यानंतर रजिस्ट्रेशन, मग ते कंपनीचं रजिस्ट्रेशन असो, प्रोप्रायटरशिप असो किंवा कंपनीचे जे कोणते अदर रजिस्ट्रेशन आहेत, ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन आहे, आयएसओ आहे, फूड लायसन आहे किंवा स्टार्टअप इंडिया आहे, हेही आम्ही तुमच्या सोबत तुमच्या बिझनेस सोबत काम करू शकतो. त्यानंतर याच्यानंतर जे स्टार्टअप फंडिंग आहे तर तेही करता येईल आणि बिझनेस रजिस्टर्ड करणं पुरेसं नाहीये, तर गव्हर्नमेंटला याची प्रॉपर रिपोर्टिंग, ऑडिट आणि कंप्लायन्सेस करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तेव्हा आपली कंपनी सुरू राहू शकते, कुठेही लिगली अडचण येऊ शकत नाही आणि फंडिंग घेण्यामध्ये मदत होते. तर यासाठी ऑडिट आणि कंप्लायन्सेस कम्प्लीट असणं आवश्यक आहे. तर हेही आम्ही इन हाऊस तुम्हाला ही सर्व्हिस देऊ शकतो. त्यानंतर महत्वाचा भाग स्टार्टअप फंडिंग, तर फक्त स्टार्टअप फंडिंग नाहीये, म्हणजे स्टार्टअपची सीड फंडिंग तर आपण करतोच. त्यानंतर पुढे प्रोजेक्ट फायनान्सिंग जर काही करायचं असेल, गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स जर तुमच्या सेक्टरला, तुमच्या बिझनेसला लागू होत असेल आणि त्या जर करायच्या असेल तर तेही आम्ही तुम्हाला पूर्ण फंडिंग मिळेपर्यंत, मग याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन पार्ट आला तुमचा, जे रजिस्ट्रेशन लायसन्सेस तो पार्ट आला, पुढे त्या ऑफिसर सोबत लायसनिंग करणं, डील करणं, हे सर्व सर्व्हिसेस आम्ही म्हणजे फंडिंग मिळेपर्यंत तुमची मदत बिलकुल करू शकतो. त्यानंतर टीम हायरिंग, आता हे सगळ्यात महत्वाचं मी सांगतो आहे, तुमची टीम उभा करून देणं, मग ती हायरिंग करून देणं, त्यांना ट्रेनिंग देणं आणि त्यांना पूर्ण HRMS म्हणजे पूर्ण HR डिपार्टमेंट मॅनेज करणं, हँडल करणं, कन्सल्टन्सी, तुमच्या टीम जास्तीत जास्त इफेक्टिव्हली कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, तुमची प्रोडक्टिव्हिटी त्या टीमची कशी वाढली पाहिजे, याबद्दल आम्ही प्रत्यक्ष तुमच्या बिझनेसमध्ये तुमचं HR डिपार्टमेंट सांभाळण्याचंही आम्ही काम सध्या घेतो आहोत. त्यानंतर तुमचा जो काही कोणत्याही सेक्टरमध्ये बिझनेस असेल, कोणतंही प्रोडक्ट जर असेल तर योग्य ती मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवून तुमच्या ब्रँड बिल्डिंगसाठी, तुमचं ब्रँड अवेअरनेससाठी किंवा तुमचं प्रोडक्ट जास्तीत जास्त सेल्स होण्यासाठी, लीड जनरेशनसाठी तुमचं जे काही मार्केटिंगचं टार्गेट आहे तर ते पूर्ण टार्गेट कंप्लीट करण्यासाठी मार्केटिंग आणि ब्रँडिंग ही आमच्याकडे सर्व्हिस अवेलेबल आहे. त्यानंतर तुमचा जो काही ऑलरेडी एक्झिस्टिंग बिझनेस आहे किंवा जो जरी नवीन करायचा असेल पण बिझनेस तो आता एक्सपान्शन करायचा आहे, आता वेळ आमची अशी आलेली आहे की तुम्हाला बिझनेस एक्सपान्शन करायचा आहे, मोठ्या लेवलवर घेऊन जायचं आहे,
तर त्याच्यामध्ये योग्य स्ट्रॅटेजी बनवून आम्ही तुमच्या एक्सपान्शन स्ट्रॅटेजी सोबत काम करू शकतो. किंवा याच्यामध्ये आम्ही दोन वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस देतो. एक फक्त मार्गदर्शन करणं आणि एक दुसरं प्रत्यक्ष तुमच्या बिझनेस सोबत काम करणं. आता बघा, मार्केटमध्ये फक्त मार्गदर्शन करणारे खूप सर्व कन्सल्टंट आहेत, जे काय करणार, असं करा, तसं करा, हे करा, ते करा, पण रिझल्ट कोणाला करायचं, कोणाला आहे, तुम्हाला. रिझल्ट काय येईल काही देणं गेलं नाही. आम्ही कन्सल्टन्सी तर करतोच आहोत, त्याची चार्जेस, त्याची फीस जी आहे ती साहजिकच कमी असते, पण प्रत्यक्ष तुमच्या बिझनेस सोबत जर काम करायचं, ही आमची डिफरंट सर्व्हिस आहे, वेगळी सर्व्हिस आहे. म्हणजे यापैकी कोणतंही काम आम्ही कन्सल्टन्सी देतो आणि तुमच्या बिझनेस सोबत प्रत्यक्ष कामही करतो. तुमचं दोन्हीपैकी प्रत्यक्ष काम करण्याची फीस थोडी जास्त आहे, कारण आम्हाला प्रत्यक्ष तुमच्या बिझनेस सोबत रेग्युलर काम करावं लागतं. मग ते फिजिकली असू शकतं किंवा डिजिटली असू शकतं. त्यानंतर पुढे बिझनेस मॅनेज जर करायचा असेल, तर जसं तुम्हाला माहिती आहे, बिझनेस प्रॉपर ऑटोमेशन जर करायचं असेल तर योग्य स्ट्रॅटेजी, योग्य सिस्टम असणं आवश्यक आहे. जर हे सिस्टम जर तुम्हाला डेव्हलप करायचं असेल तर तेही आपल्याला डेव्हलप करता येईल. मग त्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअरचा आपण वापर करू शकतो, किंवा एक स्वतःच तुमचं इन हाऊस सुद्धा सिस्टम, आमची डेव्हलपरची टीम आहे, तीही तुम्हाला तुमच्या बिझनेस नुसार कस्टमाइज सॉफ्टवेअरचे बनवून देऊ शकते. त्यासाठी खर्च जास्त येतो. तर रेडीमेड जर सॉफ्टवेअर जर वापरायचे झाले, मग यामध्ये सीआरएम असू शकतं, HRMS असू शकतं, लीड मॅनेजमेंट असू शकतं, किंवा मार्केटिंग मॅनेजमेंट असू शकतं, किंवा अकाउंटिंग मॅनेजमेंट आहे. हे सर्व डिपार्टमेंट मॅनेजमेंट करण्यासाठी, किंवा ERP आहे मॅनेजमेंट करण्यासाठी, मार्केटमध्ये सॉफ्टवेअर सुद्धा अवेलेबल आहेत रेडीमेड, किंवा तुम्हाला स्वतःचे इन हाऊस बनवून सुद्धा घेता येतील. तर या अशा प्रकारच्या आमच्या स्टार्टअपसाठी किंवा बिझनेससाठी सर्व्हिसेस आहेत. तुमची जशी रिक्वायरमेंट तशा आमच्या सर्व्हिसेस आहेत. तर धन्यवाद. आमच्या ज्या आतापर्यंत जो वेबिनार झाला, मी जवळपास कोणताही बिझनेस सुरू कसा करावा, ग्रो कसा करावा, याबद्दल पूर्ण गोष्टीमध्ये माझ्या नॉलेज प्रमाणे तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण तुमचे जे प्रश्न आहेत तेही बघणार आहोत. आणि हे जे काही आता प्रत्येक जे टॉपिक आहे, त्या प्रत्येक टॉपिकवर पर्सनल व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेला आहे, युट्यूबवर अवेलेबल सुद्धा आहे. जसे एक आता सध्या जर बघायचं असेल तर तुम्ही स्टार्टअपसाठी आयडिया जनरेशन कशा पद्धतीने केल्या जातात, तर यासाठी तुम्ही आमचा व्हिडिओ बघू शकता. त्याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मिळेल. तर धन्यवाद.